नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. अं, आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी संकल्प फाउंडेशन विषयी 2 मिनिटात इंट्रोडक्शन देतो. आमचा एनजीओ गेले 11 वर्ष महाराष्ट्रातील विविध भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून काम करत आहे. आणि हे काम करत असताना समाजाशी वेगवेगळ्या क्षेत्रात जेव्हा काम करण्यात मिळतं तर खूप आम्हाला आमच्या एनजीओला समाधान होतं. आम्ही विशेषत्वे महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचे शिवभावे जीवसेवा या तत्वानुसार आमचं एनजीओ काम करतं. आम्ही पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहोत. आणि गेल्या 11 वर्षात समाजातील विविध घटकांपर्यंत आम्हाला काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आमच्या एनजीओला निश्चितच खूप अभिमान वाटतो. आमच्या एनजीओची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथं शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है। कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू केली, की ज्या व्याख्यानमालेत अगदी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषीचे वेगवेगळे पद्धती, शेती करण्याचे, योगिक शेती असेल किंवा ऑर्गॅनिक शेती असेल, मिलेट फार्मिंग असेल, असं विविध क्षेत्रातील लोकांना आम्ही आमंत्रित केलं. यासोबतच त्या काळात स्क्रीनचा खूप जास्त वापर वाढलेला होता. तर त्या सुजनहीन स्क्रीनचा वापर कसा कमी केला पाहिजे, यासाठी आम्ही विद्यार्थ्यांचं आणि पालकांच्या कार्यशाळा घेतल्या ऑनलाईन माध्यमातून, की स्क्रीनवर कंट्रोल कसं करायचं. यासोबत आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केले. आणि निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद त्या काळात मिळाला. कोरोना काळात आता आपण ज्या व्याख्यानमालेसाठी जमलो आहोत, संवाद सारखी, त्याविषयी मी थोडक्यात सांगतो, नंतर आपण पुढे जाऊया. संवाद सारखी सुरू करण्याच्या आधी आमच्या पूर्ण टीमने अनेक लोकांशी चर्चा केली, तज्ञ लोकांशी, की असं नवीन काय उपक्रम सुरू करताय
तर जेव्हा चर्चेनंतर असं ठरलं की जे पण स्पेशलाइज व्यक्ती आहेत त्यांना आपण आमंत्रित करूया आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊया. आणि मग जेव्हा हे ठरलं करायचं, तर आम्ही 15 ऑगस्ट 2022 ला, जेव्हा भारताचं अमृत महोत्सव 75वा मनवत होता देश, तर त्या मुहूर्तावर आम्ही या व्याख्यानमालेची सुरुवात केली. ते सुरुवात जेव्हा केली तेव्हा जेव्हा आम्ही सुरुवात केली तर त्यावेळेस असं जाणवलं की जे पण स्पेशलाइज व्यक्ती आहे त्यांच्या जीवनात रोजचा खूप मोठा संघर्ष असतो. मग हा संघर्ष करत असताना ते त्यांच्यात असलेल्या उणिवा शोधून त्यावर कशी मात करतात, त्यासोबत ते इतर लोकांशी कसं जुळवून घेतात, आपल्या जीवनात बॅलन्सिंग करण्याचा कसा प्रयत्न करतात, आणि त्यांच्याकडे जे काही आहे त्याच्यातनं आपली एनर्जी लेवल मेंटेन ठेवून इतरांसोबत जुळवत कधी कधी ते त्यांच्या पुढे देखील जाण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा पद्धतीने जेव्हा आम्ही या व्याख्यानमालेची सुरुवात केली, तर निश्चितच आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून आणि आता तर भारतातून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आज आपण 88 वेबिनार मध्ये आहोत आणि प्रत्येक वेळेस जेव्हा इथं महानुभाव येतात त्यांचं वक्तव्य मांडायला, तर आम्हाला निश्चितच नवीन गोष्टी त्यांच्याकडून ऐकायला मिळतात, त्यांच्याकडून शिकायला मिळतात. आणि त्यांच्याशी संवाद साधत असताना इतरांना आणि आम्हाला देखील प्रेरणा मिळत असते. मी जास्त वेळ न घेता आजच्या आपल्या वक्त्या वैष्णवी मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. त्यापूर्वी आपल्यासोबत जुळलेल्या डॉक्टर सुनीता पवार मॅडम, तेजश्री मॅम, साक्षी मॅडम, अशोक मानसे सर, गीता मॅडम या सर्वांचं मी स्वागत करतो. धन्यवाद सर. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 88वे आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 88वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत क्रीडा क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या पुणे येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेता, आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक जलतरणपटू माननीय वैष्णवी विनोद जगताप मॅडम आज आपणास वक्त्या म्हणून लाभलेले आहे. मॅडम या सध्या पिंपरी पुणे येथे सध्या मॅडमचं वास्तव्य आहे. मॅडमचं जे शिक्षण झालेलं आहे ते BA पर्यंत शिक्षण झालेले आहे. मॅडम प्रत्येक वेळेस त्यांनी यशाचे शिखर गाठलेले आहे. SSC ला मॅडमला 86% गुण होते, HSC ला देखील 79 गुण होते, 79%, BA ला देखील मॅमला 89% गुण होते. असे घवघवीत यश मॅडमला शिक्षणामध्ये मिळालेलं आहे. त्याच पद्धतीने मॅडमने क्रीडा क्षेत्रामध्ये देखील मोठे यश मिळवलेले आहे त्यांच्या अथक परिश्रमातून. 2023 मध्ये चीन हांगझोई येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्स येथे मॅडमने भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे आणि भारताला 7व्या क्रमांकावर नेऊन ठेवलेले आहे. त्या जवळजवळ म्हणजे तब्बल 400 मीटर पर्यंत त्या पोहून गेलेल्या आहेत. इतकं त्यांचं स्विमिंगचं स्किल मॅडमचं आहे. तसेच मॅडम फ्री स्टाईल मध्ये 500 मीटर पर्यंत पोहून त्या जातात फ्री स्टाईल मध्ये. 2020-21 मध्ये शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देखील मॅडमला प्राप्त झालेला आहे. तसेच 2018 मध्ये गोल्ड कोस्ट ऑस्ट्रिया येथे आयोजित कॉमनवेल्थ गेम मध्ये देखील मॅडम 50 मीटर फ्री स्टाईल मध्ये पोहून गेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आशियाई युवा खेळ 2018 दुबई मध्ये देखील मॅडमने भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. 2014 मध्ये पॅन पॅसिफिक पॅरा चॅम्पियनशिप पॅसेडेना कॅलिफोर्निया US येथे झालेल्या स्पर्धेमध्ये देखील मॅडमने सहभाग मॅडमचा नोंदविलेला आहे. 2012 पासून 10 पॅरा स्विमिंग राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मॅडमने भाग घेतलेला आहे. असे मॅडमने वेगवेगळे यशाचे शिखर तर गाठलेले आहेत. त्याचबरोबर मॅडमला राष्ट्रीय जी सुवर्ण पदके भेटलेली आहेत ती 33 मिळालेली आहे. रौप्य 5 पदके मॅडमला मिळालेली आहे आणि 5 कांस्य पदके राष्ट्रीय पातळीवर मॅडमला मिळालेली आहेत. तसेच
राज्य स्तरावर देखील 24 म्हणजे तब्बल 24 सुवर्ण पदके मॅडमने पटकावलेली आहेत. अशा ह्या आपल्या आजच्या जलतरण पट्टू ज्या मॅडम आहेत, त्यांनी त्यांच्या करिअरचं उद्दिष्ट देखील निश्चित केलेलं आहे. ते म्हणजे त्यांना क्रीडा संघाचा एक भाग होण्यासाठी वाव देणाऱ्या प्रगतीशील संस्थेमध्ये सिस्टीमचं म्हणजे सिस्टीमचा एक भाग व्हायचा आहे, प्रशासक व्हायचं आहे. आणि त्यासाठी जे गतिमानपणे संस्थेच्या वाढीसाठी कार्य करते आणि समाधान मिळते, ज्यामुळे त्यांना जे वाव मिळतो, तर असे ज्ञान आणि कौशल्य मॅडमला हस्तगत करायचे, अद्ययावत करायचे किंवा ते अद्ययावत ठेवायचे, टिकवायचे. अशा ह्या उत्तुंग विचारसरणीच्या ज्या आपल्या आजच्या वक्त्या आहेत, माननीय वैष्णवी विनोद जगताप मॅडम, ह्या वैष्णवीची जलसफारी या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशन संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी आपल्या आजच्या वक्त्या वैष्णव मॅडमला रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सर्वांसोबत शेअर करावा. मॅडम व्हिडिओ पण ऑन करा. नमस्कार. मॅमने आता माझा इंट्रो दिलाच, पण तरी मी थोडासा देते. माझं नाव वैष्णवी विनोद जगताप. मी राहायला पिंपरी चिंचवडमध्ये आहे, पुण्यात. आणि लहानपणापासूनच म्हणजे माझं दिव्यांगत्व आहे. ऍक्च्युली लहानपणी माझ्या पाठीवर एक गाठ होती जन्मताच. ती गाठ म्हणजे त्यात झालं असं होतं की जे आपल्या स्पायनल कॉर्ड्स मधनं सगळ्या नर्व्स ज्या असतात, त्या सगळ्या नर्व्स त्या गाठीमध्ये अडकल्या होत्या. त्याच्यामुळे कमरेपासून खाली जी पूर्ण डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती व्यवस्थित झाली नव्हती. त्यामुळे मी 3 वर्षांची होते तोपर्यंत मी म्हणजे चालत नव्हते. सो अशी सगळी सिच्युएशन होती. त्याच्यामुळे डॉक्टर म्हणले की आपल्याला याचं ऑपरेशन करावं लागेल. त्यामुळे माझे 2 ऑपरेशन म्हणजे टोटल 3 ऑपरेशन झाले. त्यातले पहिले 2 जे झाले ते पहिलं जे झालं ते मी 5 महिन्यांची होते तेव्हा झालेलं. ते एका पिडियाट्रिक सर्जन त्यांनी केलं होतं. ते एवढं सक्सेसफुल नव्हतं. तोपर्यंत मी चालत नव्हते. म्हणजे 1 वर्षाची 2 वर्षाची होऊन सुद्धा मला चालता येत नव्हतं. त्याच्यानंतर दुसरं ऑपरेशन मी 3 वर्षांची असताना डॉक्टर चारुदत्त तापटे जे न्यूरो सर्जन आहेत सह्याद्री हॉस्पिटलला पुण्यात, त्यांनी माझं ऑपरेशन केलं. आणि ऑपरेशनच्या आय गेस दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी त्यांनी मला वॉकरच्या मदतीने म्हणजे चालवलं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला फिट राहायचंय, म्हणजे आई वडिलांना सांगितलं की तर तिला एक्सरसाइज फिजिओथेरपी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो त्या हिशोबाने ऍक्च्युली मी स्विमिंग सुरू केलं की मला ऍज अ फिजिओथेरपी माझ्या पायात ताकद यावी यासाठी. बट नंतर त्यात अशा स्पर्धा असतात ज्या स्पेशली डिसेबल मुलांसाठी भरवल्या जातात, हे कळाल्यानंतर मी त्यात भाग घेतला. आणि त्याच्यात मला म्हणजे आतापर्यंत मी 10 नॅशनल्स खेळले आणि 4 वेळा भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. सो म्हणजे पहिली जी माझी कॉम्पिटिशन झाली त्याच्यात मला पहिलंच गोल्ड मेडल मिळालं. मग त्या दिवशीपासून मी आजपर्यंत कधी परत मागे वळून नाही पाहिलं. आणि सांगायचं असं झालं तर की म्हणजे आता मला चालता येतं, पण मला खाली एफओ घालावे लागतात, कॅलिपर्स घालावे लागतात. त्याच्याशिवाय मी खूप म्हणजे चालू शकत नाही प्रॉपरली व्यवस्थित. आणि माझी कमरेपासून जशी हळूहळू ताकद कमी होत जाते मी सांगितलं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की म्हणजे आपल्याला आता काही लागलं किंवा आता आपण उन्हात चालतोय तर भाजलं तर मला त्या गोष्टी काहीच कळत नाहीत, कारण की माझं खाली सेन्सेशन पूर्ण म्हणजे नाही असं म्हणलं तरी हरकत नाही. मग जोपर्यंत मी स्वतःच्या डोळ्याने पाहत नाही की मला काहीतरी लागलंय, रक्त येतंय किंवा काहीतरी खरचटलंय, तोपर्यंत मला कळत नाही की माझ्या पायाला लागलंय. आणि त्यासाठी म्हणजे मी बेसिकली स्विमिंग ऍज अ फिजिओथेरपी म्हणून सुरू केलं. सो मी वयाच्या 3ऱ्या वर्षापासून जेव्हापासून डॉक्टरांनी सांगितलं तेव्हापासून मी स्विमिंग करायला लागले. पण ऍज अ प्रोफेशनल स्विमर म्हणून नव्हती करत. जवळजवळ 7-8 वर्ष मी असंच टाइमपास आपल्याला फिजिओथेरपी म्हणून जायचंय, त्यामुळे स्विमिंगच्या रोज 2 बॅचेस मज्जा मस्ती करत असंच मी स्विमिंग केलं. प्रोफेशनली मी खेळायला लागले ते 2012 पासनं. आणि असं नाही की मला स्विमिंग म्हणजे मी स्वतः शिकले, म्हणजे बिना फ्लोटरचं स्विमिंग करायला आजूबाजूच्या लोकांचं बघून.
पण मला स्ट्रोक्स वगैरे काही म्हणजे येत नव्हते मला. त्याच्यामुळे ते प्रॉपरली शिकण्यासाठी मी पुण्यात औंधमध्ये बालकल्याण संस्था आहे, तिथे अभिजित तांबे सर म्हणून आहेत, आणि तिथे दर समर म्हणजे प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीचा समर कॅम्प असतो, आणि तो कॅम्प दिव्यांग मुलांसाठी फ्री असतो. आणि जे नॉर्मल मुलं असतात त्यांना पण शिकवतात, फक्त त्यांच्यासाठी थोडी फी आकारली जाते. सो मी तिथे 2 महिना कंटिन्यू गेले. सरांनी मला तिथल्या आणि बाकीच्या सगळ्या तिथल्या स्टाफने मला व्यवस्थित सगळे स्ट्रोक्स असतील, त्याच्या टेक्निक्स असतील, हे सगळं मला एकदम व्यवस्थित शिकवलं. 2 महिन्याचा तो कॅम्प होता, आणि इथून जवळपास आय गेस 10 एक किलोमीटर, 10-15 किलोमीटर राऊंडचा आहे. सो रोज माझी आई मला गाडीवरती घेऊन सकाळी जायची, आणि दुपारी आम्ही म्हणजे उन्हाचं वगैरे असं माघारी यायचो. सो त्या कॅम्पमध्ये मी सगळे स्ट्रोक्स वगैरे शिकले. आणि कॅम्पच्या शेवटच्या दिवशी एक स्पर्धा ऑर्गनाईज केली होती त्यांनी, त्या स्पर्धेत मी भाग घेतला, आणि मला त्या स्पर्धेत माझं पहिलं गोल्ड मेडल मिळालं. आणि मला खरंच वाटलं नव्हतं की मला खरंच गोल्ड मेडल मिळालंय. अं, माझ्या ताईने मला सांगितलं की अगं तू पहिली आली आहेस, कारण ती माझ्यासोबत त्या दिवशी म्हणजे तिथे होती. सो त्यात माझा परफॉर्मन्स सरांनी बघितला की 2 महिन्यात मी खूप छान ग्रिप घेतली आहे, आणि म्हणजे मेडल मिळवलं. आणि सर्वात म्हणजे फास्टेस्ट स्विमर होते मी तिथल्या पूर्ण कॅम्पच्या, म्हणजे फिमेल मध्ये मी फास्टेस्ट स्विमर होते. सो म्हणून त्याच्यानंतर स्टेट लेवलच्या स्पर्धा ऑर्गनाईज होणार होत्या. सरांनी सांगितलं की तिथे आपण तुझी एंट्री पाठवूयात. तिथे पण मी तिन्ही स्ट्रोक्स मध्ये भाग घेतला, फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक आणि ब्रेस्ट स्ट्रोक. आणि माझी पहिली म्हणजे स्टेट लेवल झाली लायन्स क्लबनी ऑर्गनाईज केली होती. डेक आपलं नांदे पूलला, बालगंधर्वाचा जो पूल आहे तिथे. सो तिथे पण मी पार्टिसिपेट केलं, आणि मला तिन्ही स्ट्रोक्स मध्ये गोल्ड मेडल मिळाले. आणि म्हणजे मला खरंच वाटत नव्हतं, कारण की जे पहिले 3 होते म्हणजे सिल्वर, ब्रॉन्झ आणि गोल्ड मेडल ज्यांना मिळणार होतं ते नॅशनलला सिलेक्टेड होते. सो मला पहिल्यांदा खरंच वाटलं नाही की मी खरंच नॅशनलला सिलेक्ट होईन किंवा मला गोल्ड मेडल मिळाला. पण म्हणजे नॅशनल पर्यंत पोहोचेन अशी माझी अपेक्षाच नव्हती. बट 3 गोल्ड मेडल मला मिळाले. त्याच्यानंतर मी फर्स्ट नॅशनल खेळले 2012 मध्ये, जी चेन्नईमध्ये होती. तिथे पण म्हणजे ती माझी फर्स्ट नॅशनल होती. मी आय गेस 5वीतच होते फक्त. माझे मम्मी पप्पा, आजी आजोबा सगळेजण आले होते. आणि तिथे पण माझे 3 स्ट्रोक होते, अगेन फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक आणि ब्रेस्ट स्ट्रोक. तिथे पण मला 3 गोल्ड मेडल मिळाले. आणि रिलेचा एक म्हणजे खूप मजेशीर आणि खूप छान इव्हेंट असतो आमचा, जिथे टीम इव्हेंट असतो तो. म्हणजे 4 मुली असतात, म्हणजे मुलींचं आणि मुलं पण असतात. सो 4 मुली असतात, आणि 400 मीटर समजा पोहायचं असेल तर प्रत्येकीने 100-100 मीटर पोहायचं असतं. आणि त्याच्यात मला घेतलं म्हणजे इव्हेंट मध्ये, का तर माझं म्हणजे फ्री स्टाईल माझा छान होता, आणि माझं टायमिंगही चांगलं होतं, स्पीड होतं म्हणून. आणि तिथे पण म्हणजे चॅम्पियनशिप ट्रॉफी मला मिळाली, आणि त्या रिलेला पण मुलींना आम्हाला गोल्ड मेडल मिळालं. आणि गंमत अशी झाली की फर्स्ट टाइमच आलो होतो नॉर्थ, म्हणजे साऊथला गेलो होतो, तर चेन्नईमध्ये सगळ्यांना माहिती असेल खूप फेमस बालाजी टेम्पल आपलं, म्हणजे ते बघायला आम्ही गेलो. त्यामुळे मी माझं म्हणजे चॅम्पियनशिप ट्रॉफी माझी पहिली, म्हणजे ती पण मी घ्यायला नव्हते. मी देवाच्या दर्शनाला म्हणजे तिथल्या तिथं, आता आजी बाबा पण सोबत होते. सो असा सगळा माझा प्रवास सुरू झाला. आणि आत्ताच नुकत्याच मार्च मध्ये आमच्या नॅशनल झाल्या, ती माझी 10वी नॅशनल होती. सो म्हणजे एवढा लांबपर्यंतचा प्रवास केलाय हे असं म्हणजे सांगताना बोलताना रिअलाइज होतं. कधी असं मागे वळून बघितलं की असं कधी कधी असं वाटतं खरंच अरे एवढे आपण गेम्स खेळलो का, किंवा एवढे म्हणजे पार्टिसिपेट केलो आपण असं. म्हणजे कधी कधी आश्चर्य वाटतं स्वतःला. आणि मी आतापर्यंत भारताचं 3 वेळा म्हणजे 4 वेळा प्रतिनिधित्व केले. त्यात मला कॉमनवेल्थ गेम्स मध्ये म्हणजे जर आपण ऑलिम्पिक्सच्या डिसिप्लिन्सचे गेम पाहायला गेलो तर 3 खूप मोठे इव्हेंट्स असतात. एक म्हणजे एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स आणि ऑलिम्पिक्स. सो मी एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्स क्वालिफाय झाले, आणि मला म्हणजे आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की मला भारताचं प्रतिनिधित्व करायचं भाग्य प्राप्त झालं. आणि अगेन तिथे पण ऍक्च्युली त्याची गंमत अशी आहे की कॉमनवेल्थला जेव्हा मी गेले तेव्हा जस्ट माझी 10वीची परीक्षा झाली होती अशीच मार्च मध्ये वगैरे, आणि एप्रिल मध्ये मी गेले होते. सो कम्प्लीट 2 महिने म्हणजे माझं स्विमिंग बंद होतं.
कारण बोर्डचा अभ्यास होता, त्याच्यामुळे मी थोडस म्हणलं आता नाही, आता थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे आपल्याला. सो त्याच्यासाठी पूर्ण वेळ म्हणजे मी स्विमिंग माझं नव्हतंच ऍक्च्युली. आणि शेवटच्या 15 दिवशी म्हणजे फायनली माझं तिकीट आलं, माझा व्हिसा आला, तेव्हा मला कन्फर्म झालं की येस बाबा आपल्याला जायचंय आणि आय हॅव क्वालिफाईड द गेम्स. सो तेव्हा गंमत अशी झाली की इथे पूल म्हणजे जे जवळपासचे, आता जसं समर सीझन आहे, म्हणजे खूप गर्दी असते अक्षरशः. असं स्विमर म्हणून तुम्ही प्रॉपरली एका लेन मध्ये फुल फ्लेज वरती तुमचं वर्कआउट असं प्रॅक्टिस नाही करतायत, कारण की इथल्या पीसीएमसीच्या सगळ्या पूल्स मध्ये खूप गर्दी असते आणि लेन अशी काही सिस्टीम नसते. सो पुण्यात अगेन जायचं, मग एवढ्या लांब गाडीवर आई घेऊन जायची आणि परतही आणायची. नेमका उन्हाचा टाइम असायचा, त्याच्यामुळे मी डिहायड्रेट खूप झाले होते आणि मला म्हणजे कंटिन्यू म्हणजे डायरिया आणि वॉमिटिंग होत होतं मला. म्हणजे डॉक्टरांना शेवटी दाखवलं, ते म्हणाले की तुम्ही जर आता म्हणजे एवढं उन्हात तुम्ही आता प्रवास करू नका, तर तुम्हाला गेम्सला जायचंय. आता अशी वेळ आली होती की मला सलाईन लावावा लागतोय की काय, म्हणजे असं झालं होतं. त्यांचं असं झालं होतं की या तुम्ही सलाईन लावा, एक बाटली चढवा आणि मग तुम्हाला कुठे जायचंय तिथे जा. आणि त्यात इथून दिल्ली पर्यंतच आम्ही ट्रेनचं तिकीट बुक केलं होतं. सो ट्रेनमध्ये एवढ्या सगळ्या गरमीत आणि परत मला उलट्या आणि सगळं त्रास होत असताना मग पप्पा म्हणले की ठीक आहे आपण फ्लाईटचं तिकीट बुक करूया. मग तेव्हा म्हणजे पहिल्यांदा मी, माझे पप्पा आणि माझी आई असं आम्ही फ्लाईटमध्ये फर्स्ट टाइम तेव्हा बसलो. खूप म्हणजे पॅरेंट्स सोबत हा आनंद घेण्याचा एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो. सो मग त्याच्यानंतर मी तिथे गेले आणि तिथे थोडीशी प्रॅक्टिस केली, कारण आधी माझी थोडीशी तब्येत डाऊन झाली होती. आणि म्हणजे माझ्या पायात ताकद नसल्यामुळे मी आतापर्यंत जेवढे पण म्हणजे एक मागचे 2 वर्ष सोडले आपण, 1-2 वर्ष, तर जेवढे पण इव्हेंटला मी स्टार्ट घेतलेला आहे, सुरुवात केली आहे, ती मी ब्लॉक वरनं न करता मी पाण्यात पूलमध्ये उतरून आणि मग केली आहे. कारण खालच्या पायांमध्ये एवढी ताकद नाहीये माझ्या की तो पुश मला मिळेल आणि मी थोडीशी लांब पडेन. त्याच्यामुळे मला उडी येत नव्हती. आणि तिथे कॉमनवेल्थला गेल्यावरती बाकी सगळे प्लेयर्स असे छान उडे म्हणजे प्रॉपर स्टार्ट घेऊन सगळं करत होते. सो तिथे मला आमच्या नॅशनल कोच दबा सरांनी मला तिथे म्हणजे अक्षरशः 6 दिवसात थोडं फार जेवढं का होईना माझ्याकडनं कव्हर करता येईल तेवढं मला उडी शिकवली. आणि तो माझा फर्स्ट इव्हेंट होता इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म वरती डायरेक्ट, जिथे मी उडी मारली. आणि माझा कुणीही तो व्हिडिओ अजून पण बघितला असेल किंवा बघेल, त्यांना कळेल की मी 1 ते 2 सेकंड लेट स्टार्ट दिलेला आहे. सो म्हणजे असे खूप म्हणजे विलक्षण काय म्हणतात ना किस्से आहेत की कधी कधी असं वाटतं, म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की मी उडी मारून माझा इव्हेंट स्टार्ट करेन आणि म्हणजे तो व्यवस्थित होईल. हा आता मी थोडीशी इम्प्रोव्हाइज केलंय, थोडीशी इम्प्रूव्ह केलंय माझं उडीचं. पण त्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म वरती डायरेक्टली मला थोडीशी भीती पण वाटली होती तेव्हा. बट म्हणजे सक्सेसफुल झालं आणि आय वॉज एबल टू गो इन द फायनल्स डिस्पाइट ऑफ दॅट जम्प. आणि फायनल्स मध्ये पण म्हणजे मला रँक, म्हणजे माझा 6th रँक आहे तिथे. आणि माझं टायमिंग होतं 41 सेकंड. आणि जी फर्स्ट मेडल म्हणजे जिथे ती फर्स्ट जी कोणी फर्स्ट मेडलिस्ट होती ती रिओ ऑलिम्पिक्सची गोल्ड मेडलिस्ट होती, ऑस्ट्रेलियाची पॅटरसन म्हणून. सो म्हणजे तिच्या आणि माझ्या टायमिंग मध्ये हार्डली 7 सेकंडचा डिफरन्स होता. 6 to 7 सेकंड म्हणजे प्रत्येक पार्टिसिपंट सोबत 1-1 सेकंड वाढत गेला होता. सो मला असं म्हणजे राहून राहून कुठेतरी वाटतं की यार 2 महिने बोर्ड होते, नाहीतर माझी प्रॅक्टिस किंवा जरी असती तरी मे बी मी थर्ड किंवा सेकंड तरी येऊ शकले असते, कारण की 6 सेकंडचाच फक्त डिफरन्स होता. सो ते असं कुठेतरी वाटतं की यार मी अजून थोडासा जीव लावला असता किंवा अजून मला प्रॅक्टिसला वेळ मिळाला असता तर खूप छान झालं असतं. आणि कॉमनवेल्थ गेम्स मध्ये म्हणजे कॉमनवेल्थ गेम्सच एक अशा गेम्स आहेत की जिथे डिसेबल आणि नॉर्मल मुलांच्या एकत्र गेम्स होतात. नाहीतर एशियन गेम्स किंवा ऑलिम्पिक्स जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या नॉर्मल मुलांच्या होतात, नॉर्मल ऍथलीट्सच्या होतात, आणि त्याच्या एक 15 दिवसांनी किंवा महिन्यानंतर डिसेबल मुलांच्या होतात. सो कॉमनवेल्थ इज द ओनली गेम जिथे पॅरा तिथे पूजा म्हणजे तिथे नॉर्मल ऍथलीट्स आणि डिसेबल ऍथलीट्सचं सोबत गेम्स सायमल्टेनियसली चालतात. सो मला तिथे सायना नेहवाल, परत मेरी कॉम,
PV सिंधू या सगळ्यांना भेटायचा खूप म्हणजे छान चान्स मिळाला मला. वीर धवल खाडे असतील, साजन प्रकाश असतील, असे सगळे आपल्या भारताचे खेळाडू म्हणजे सगळे आम्ही म्हणजे आम्हाला एक बिल्डिंग होती कॉन्टिंजंट इंडियासाठी. सो आम्ही एकत्र म्हणजे तो खूप माझा बेस्ट एक्सपिरियन्स आहे. ह्या सगळ्यांसोबत मला त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि एक बाहेर गेल्यावरती एक वेगळंच प्राऊड असतं की यार आपण इंडियन्स आहोत. म्हणजे तेव्हा आपण विचारत नाही की तू सातारचा आहेस का, तू पुण्याचा आहेस किंवा तू कर्नाटकची आहेस का किंवा काय. सो तिथे आणि कुठल्याही तुम्ही इव्हेंटला गेला तर पहिलं वैष्णवी जगताप किंवा असं काही बोललं जात नाही, डायरेक्ट इंडिया असं नाव घेतलं जातं. सो ते घेतल्यावर पण एक असं वेगळं प्राऊड फिलिंग येतं अंगावर. अजूनही बोलताना मला काटा येतोय आणि एक वेगळं आनंदही असतो आणि एक वेगळं रिस्पॉन्सिबिलिटी पण असते, कारण प्रत्येकाला चान्स नाही मिळत इंडियाला रिप्रेझेंट करायला. सो ते एक मी म्हणेन खूप फॉर्च्युनेट गोष्ट आहे जी माझ्या बाबतीत झाली आहे. आणि आता एशियन पॅरा गेम्स मध्ये पण मी टॉप 10 मध्ये आहे. म्हणजे 400 फ्रीस्टाईल मध्ये मी टॉप 5 मध्ये माझं हे आहे. माझं टायमिंग पण खूप छान म्हणजे इम्प्रूव्ह झाला. आमचा 2 महिन्याचा कॅम्प होता. म्हणजे जवळपास मी 45 सेकंड्सनी खूप छान इम्प्रूव्ह केलाय माझं टायमिंग. आणि अजून मला इम्प्रूव्ह करायचा आहे, कारण की हा जो टाइम आहे तो टॉप 5 मध्ये येण्यासाठी इट इज नाईस, बट टू कम इन टॉप फर्स्ट 3 आय हॅव टू वर्कआउट मोर. आणि त्याच्यानंतर माझी फर्स्ट जी इंटरनॅशनल होती त्यात अशी गंमत झाली की आमचा जो कॉस्ट्युम असतो तो खूप महाग असतो आणि पेपरचा असतो, असा कार्बनचा. आणि तो चढवायलाच आपल्याला मदतीला एक माणूस लागतो आणि तो चढवण्यासाठी कम्प्लिटली तुम्हाला अर्धा तास ते 45 मिनिटं, किंवा जो नवीन असेल कोणी घालणारा त्याला कम्प्लीट 1 तासात म्हणजे त्याला कॉस्ट्युम घालायलाच एवढा वेळ लागतो. त्यात काही मेकअप वगैरे सारखं नटायचं नसतं, 10 गोष्टी काही नसतात. तो कॉस्ट्युम फक्त अंगावर चढवण्यासाठी एवढा वेळ लागतो आणि तो एकट्याने चढण्यासारखा नसतो. म्हणजे आपण जी स्किन आहे ना आपली, एक दुसरा लेअर, एक वेगळा लेअरच तुम्ही आपल्या स्किनवरती चढवलाय का काय, इतका तो लाईट आणि इतका टाईट तो कॉस्ट्युम असतो. सो गंमत अशी झाली की माझा कॉस्ट्युम जो मला म्हणजे माझी फर्स्ट टाइमच होती त्यावेळेस विकत घ्यायची वेळ, मला माहित नाही त्याचं मेजरमेंट कसं घेतात काय घेतात. जो काही मी नेला होता त्याचं मेजरमेंट चुकलं होतं. त्याच्यामुळे तो मला म्हणजे अक्षरशः माझ्या थाईसच्या इथनं पुढे वर जाईच ना तो कॉस्ट्युम. आता करायचं काय. आणि त्या कॉस्ट्युमची म्हणजे हे असं असतं की म्हणजे एकदाच तुम्ही तो कॉस्ट्युम वापरू शकता. त्याला फिनाचा QR कोड असतो. म्हणजे प्रत्येक इव्हेंटला तुम्हाला वेगळा कॉस्ट्युम किंवा प्रत्येक गेमला तुम्हाला वेगळा कॉस्ट्युम विकत घ्यावा लागतो. आणि त्याचं स्टार्टिंगच 10 म्हणजे 15 हजाराच्या पुढे असतं आणि तो तुम्ही मिनिमम 6 वेळा वापरू शकता. सो माझा तो कॉस्ट्युम मला बसलाच नाही. मग एक कर्नाटकची मुलगी होती आपल्या इंडियाचीच, तिच्याकडे एक एक्स्ट्रा कॉस्ट्युम होता. मग मी तिचा कॉस्ट्युम घातला आणि तशी मी माझी पहिली इंटरनॅशनल डेब्यू जी माझा इव्हेंट होता तो मी खेळले. अक्षरशः म्हणजे रडकुंडीला आले होते की आता मला कॉस्ट्युम बसत नाही आणि आता मला खेळायला जायचंय किंवा मला तिथे लाईनअपला बोलवतायत, आता मी करू काय. सो म्हणजे खूप टेन्शनचंच वातावरण होतं. बट तिने खूप मदत केली मला. म्हणजे तिने तिचा कॉस्ट्युम मला जो दुसरा तिच्याकडे होता स्पेअरचा तो मला तिने दिला. आणि मम्मीचे पण म्हणजे खूप म्हणजे तिने पण मला शांत केलं की नाही तुला आता परफॉर्म करायचंय आणि आय विल हेल्प यू टू गेट दॅट कॉस्ट्युम. सो असा सगळा म्हणजे एक एक वेगवेगळे असे किस्से आहेत. आणि म्हणजे म्हणजे जर्नीमध्ये मला खूप लोकांचं म्हणजे साथ मिळाली, सपोर्ट मिळाला. आणि मला मिल्खा सिंग सर त्यांना पण भेटायचा चान्स मिळाला. पुण्यात एक स्पोर्ट्स एक्सपो ऑर्गनाईज केला होता, तिथे त्यांच्या हस्ते माझं फॅलिसिटेशन झालं. सो म्हणजे खूप काय म्हणू शकतो ना, एक असे अनुभव येत जातात ना तुम्हाला की कळतं की नाही यार आपण जे करतोय ना ते एकदम राईट ट्रॅकवर आहोत, किंवा नाही आपल्याला पण सपोर्ट करणारी लोक आहेत असं म्हणजे कळाल्यावरती आपण जे काम करतोय ते म्हणजे ते करण्यासाठी एक वेगळीच एनर्जी आपल्याला म्हणजे मिळते. सो आणि माझं शिक्षण म्हणजे मी स्कूलचं आता थोडस सांगते. मी लहानपणापासूनच पुण्यात म्हणजे पिंपरी चिंचवडला राहिलाय. आणि माझा शाळेचा पण किस्सा तुम्हाला सांगते की माझी बहीण ज्या शाळेत होती त्याच शाळेत मला माझ्या आई वडिलांनी घातलं होतं. बट काही कारणास्तवर म्हणजे मला जसं नर्व्सचा प्रॉब्लेम होता तर कधी कधी
वॉशरूमचं किंवा युरिनचं मला लहानपणी म्हणजे अगदी सिनियर ज्युनियरला असताना मला नव्हतं कळत, मला कंट्रोल होत नव्हतं. त्याच्यामुळे म्हणजे कधी कधी होऊन जायचं स्कूलमध्ये. सो मावशी वगैरे हेल्प करायला, पण त्या मॅम म्हणल्या की तुम्ही नाहीतरी ती डिसेबलच आहे, तुम्ही तिला घरी ठेवा आणि तिला फक्त एक्झामसाठी घेऊन या. तिच्या थोडस असं सगळ्या प्रॉब्लेममुळे सगळा वर्ग डिस्टर्ब होतो, शिकवताना डिस्टर्बन्स होतो. मग म्हणजे तेव्हा पण, आणि मी बोलकी होते लहानपणापासून. जसा इंटरव्ह्यू घेतला जातो की एबीसीडी म्हणून दाखवा किंवा हे फळ कोणतं आहे काय, हा सगळा प्रॉपर इंटरव्ह्यू मी क्लिअर केला होता. मला एबीसीडी वगैरे सगळं येत होतं. आणि माझे मम्मी पप्पा म्हणजे असं झालं की आमच्या मुलीमध्ये काय कमी आहे की तुम्ही तिला का घेत नाही आहात, ती मेंटली तर व्यवस्थित आहे, तिला सांगितलेलं शिकवलेलं सगळं कळतंय. हा थोडासा तिचा प्रॉब्लेम आहे. पण कुठली लहान मुलं आता म्हणजे त्यांना युरिनेशनचा प्रॉब्लेम नसतो एका सर्टन एज पर्यंत, किंवा ती डिसेबल आहे, सो तुम्ही थोडं कन्सिडर करा. बट त्यांनी कुठलीच गोष्ट ऐकून नाही घेतली. मग मी खरंच टचवूड, माझे पेरेंट्स खूप छान आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत. त्यांनी म्हणजे वाटलं असतं तर त्यांनी मला घरी बसवलं असतं, म्हणले असते ठीक आहे बाबा आपण शाळेत तुला फक्त एक्झामसाठी घेऊन जाऊया. बट तसं सगळं न करता आणि त्या मॅनेजमेंटशी सुद्धा भांडण, म्हणजे भांडण्यात वेळ न घालवता माझ्या मम्मी पप्पांनी मला दुसरीकडे एका प्रायव्हेट स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं. तिथे मी 4th स्टँडर्ड पर्यंत शिकले. आणि 4th नंतर परत माझ्या बहिणीच्या स्कूलमध्ये आले 5th स्टँडर्डला. आणि 5th पासूनच मी जसं सांगितलं माझी पहिली नॅशनल, माझा स्विमिंगचा प्रवास सुरू झाला. तेव्हा त्यांनी मला ऍडमिशन म्हणजे दिलं. त्यांना कळालं नाही की मी तीच मुलगी होते ज्यांना ते नाही म्हणालेले. आणि एकदा म्हणजे त्या दिवशीपासून म्हणजे जेव्हापासून म्हणजे स्विमिंगचं माझं 5th स्टँडर्ड पासूनच माझं जर्नी स्टार्ट आहे. सो प्रत्येक म्हणजे स्कूलच्या अॅन्युअल फंक्शनला आणि स्पोर्ट्स डेला त्या मॅमनी स्वतः मला प्रत्येक वेळेस फेलिसिटेट केलेलं आहे. आणि अशीच एक पॅरेंट्स टीचर्स मीटिंग होती तेव्हा पण म्हणजे नवीन 5th स्टँडर्ड मध्येच तिथे म्हणजे सगळ्या पालकांना विचारलं होतं की तुम्हाला का वाटलं आमच्या शाळेत यावं, आमच्या शाळेत ऍडमिशन घ्यावं, काय आवडलं तुम्हाला, असं सगळं विचारत होते. मग तेव्हा माझ्या आई म्हणजे उभी राहिली त्या मीटिंगला आणि सांगितलं की मॅम आधी पण आम्ही असंच इथे ऍडमिशन घेतलं होतं. मग तेव्हा त्यांना कुठेतरी माझं नाव सांगितल्यावरती क्लिक झालं की अरे नाही ही तीच मुलगी आहे. सो नंतर त्यांनी आईला म्हणलं हा हा मॅम आप बैठ जाओ, म्हणजे त्यांना कळालं की नाही का ही त्याच आईची मुलगी आहे. आणि त्यांना त्यांचंच कळून चुकलं की ही तीच मुलगी आहे जिचं आपण ऍडमिशन नाकारलं होतं. आणि त्याच मॅमने मला आता प्रत्येक वेळेस, मी 12वी पर्यंत त्या स्कूलमध्ये होते कॉलेजमध्ये, त्यांनी आतापर्यंत माझं म्हणजे फेलिसिटेशन केलेलं आहे. सो म्हणजे टचवूड पेरेंट्स माझे. आणि दुसरं म्हणजे त्यांनी कधी हार मानायला शिकवली नाही, त्याच्यामुळे माझ्यात पण कधी ते असं वाटलं नाही की यार म्हणजे का मला स्कूलमधनं काढून टाकलं. एवढं सगळं कळायला तेव्हा कळतच नव्हतं. मुळात सिनियर ज्युनियरची गोष्ट आहे ही सगळी, आई वडिलांनाच माहिती आहे आणि त्यांच्याकडनंच मी ऐकते ह्या सगळ्या गोष्टी. सो त्याच्यानंतर 11th-12th झाली माझी. 11th-12th सायन्स होती. त्याच्यानंतर मी करिअर स्विमिंगचं पण हँडल करून मला अशी एक छान म्हणजे डिग्री घ्यायची होती. त्यामुळे मी बॅचलर्स ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनला ऍडमिशन घेतलं. आणि त्यात पण म्हणजे 10thचा एक किस्सा सांगते तुम्हाला. 10th मध्ये काय झालं की माझं ऑपरेशन, माझं ऍक्च्युली मांडीच्या तिथे खूप मला एक जखम झाली होती. आणि त्या जखमचं इन्फेक्शन बोन पर्यंत गेलं होतं. म्हणजे जसं मी सांगितलं मला खूप कमी आहे सेन्सेशन, त्याच्यामुळे कुठली जखम जरी झाली तरी मुळात मला कळत नाही. आणि जर मला कळाली तर तिला भरायला पण खूप वेळ लागतो. म्हणजे तुम्हाला जर 10 दिवस लागत असतील तर मला 20 दिवस लागतात. सो ती अशी जखम होती 8वी-9वी पासून. पण 2 वर्ष मला तिचा काही त्रास नाही, काही प्रॉब्लेम नाही, मी रोज आपलं ड्रेसिंग करते. पण 10वीत मला असं झालं की मला ताप यायला लागला होता, मला चक्कर येत होती, मला अशक्तपणा खूप वाढला होता माझा. आणि ते डॉक्टरांना विचारलं तर ते म्हणाले की ते तुमचं जी जखम आहे ती पूर्ण बोन पर्यंत गेलीये. जर तुम्ही आता त्याला ऑपरेट आपल्याला काहीतरी करावंच लागेल, कारण ती स्वतःहून तर काय भरणार नाहीये. 1-1.5 वर्ष झालंय. ऑपरेशन नसतं केलं तर माझा मांडीपासून पाय कट करायला लागला असता. सो ऑपरेशन केलं तेव्हा तेव्हा मी 10वीत होते. मग मी 10वीत, आणि हे सगळं 10वीच्या सुरुवातीलाच झालं म्हणजे जून-जुलैमध्ये. त्याच्यामुळे जी युनिट टेस्ट असते आपली चाचणी परीक्षा वगैरे, ती मी काहीच कुठल्याच परीक्षा दिल्या नाहीत. फक्त शाळेत जायचे, थोडा वेळ अभ्यास करायचे, बसायचे आणि परत यायचे. आणि त्याच्यानंतर पण
जसं 2017 मध्ये मी एशियन युथला गेले, त्याच वर्षी माझी 12वी होती, 10वी होती. त्याच्यामुळे मला प्रॅक्टिसमध्ये राहणं पण तितकंच इम्पॉर्टंट होतं. पण टाके माझे सुकले नव्हते. सो ते सुकायची थोडी वाट बघितली आणि लगेच 1 महिन्यानेच मी परत पाण्यात उतरले. तेव्हा पण सगळेजण म्हणाले की यार नको उतरूस, किंवा थोडीशी जास्त काळजी घे. एकतर आमचा खेळ हा असा आहे की एक तर कुठली जखम झाली तर लवकर भरत नाही, आणि असं म्हणतात कुठल्याही जखमांना असं म्हणजे पाण्यात वगैरे नेऊ नये, ते सेफ्टिक वाढतं किंवा ती लवकर भरत नाही. सो आता ह्या इतक्या कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी होत्या, पण तरी पण मी एक बेसिक अर्धा तास का होईना किंवा 1 तास का होईना आपलं कंटिन्युटी राहण्यासाठी म्हणून मी स्विमिंगला गेले 1 महिना झाल्यानंतर माझं ऑपरेशन. आणि त्याच्यानंतर आमचा ऑक्टोबरमध्ये नॅशनल साठीचा कॅम्प होता. सो मी जी सेमिस्टरची एक्झाम असते ती पण मी दिली नव्हती 10th मध्ये, आणि आम्ही तिथे कॅम्पला गेले होते 1 महिनाभर. आणि तिथनं आले, ऑक्टोबरची ही गोष्ट, तिथनं आले, दिवाळीची सुट्टी झाली, लगेच डिसेंबरमध्ये माझे एशियन युथचे गेम्स होते. मग मी 2017ला परत तिथे एशियन युथला गेले, आणि एशियन युथचं झालं म्हणलं आता प्रिलियम्स लगेच जानेवारीमध्ये 10वीच्या प्रिलियम्स असतात. मग प्रिलियम्सला पण मी म्हणजे जो होता त्या अभ्यासावरती दिले, मला कसे कसे 60% पडले. आणि आता म्हटलं नाही, आपल्याला 60% पडून तर चालणार नाही. कारण लहानपणापासूनच म्हणजे एकदम खूप म्हणजे टॉपरही नव्हते आणि एकदम बॅकबेंचरही नव्हते, एक ऍव्हरेज छान परफॉर्मन्स होता माझा. 60% मला काही एवढं चांगले वाटत नव्हते. म्हटलं आता नाही बाबा, आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे 2 महिने कम्प्लीट प्रॅक्टिस बंद, आणि फुल बोर्डच्या प्रिलियम्स आणि म्हणजे मेन बोर्ड एक्झाम आणि प्रॅक्टिकल्स वरती माझा फोकस होता. आणि तेव्हा पण प्रिलियमचे 60% बघून पप्पांना असं वाटलं की ठीक आहे, आपण म्हणजे हिला 70 किंवा 75 वगैरे असे पडतील, 10% असं थोडे 10% जास्त. सो मला खात्री होती की मला 70 पडतील. म्हणजे 70च्या खाली तर मी फॉर शुअर जाणार नाही, पण वरती किती जाईन ह्याचा मला अंदाज नव्हता. कारण की ऍज मी तुम्हाला सांगितलं, मी सेमिस्टर एक्झाम दिली नाही, मी युनिट टेस्ट दिली नाही, डायरेक्ट प्रिलियम्स आणि डायरेक्ट बोर्डाचे पेपर. सो पप्पांनी माझ्यासोबत बेट लावली की 70% पडले तर 10,000 रुपये, आणि त्याच्या पुढे जितके पडतील तितक्या प्रत्येक टक्क्याला 1,000 रुपये. सो मी पूर्ण अभ्यास केला 2 महिने व्यवस्थित, जेवढं मला कळत होतं. माझे म्हणजे एक्स्ट्रा क्लासेसला गेले टीचरसाठी, कारण वर्षभर तसं माझं काहीच झालं नव्हतं. पहिलं वर्ष माझं सगळं हॉस्पिटल आणि बेड रेस्टवर गेलं, आणि उरलेलं सगळं वर्ष टुर्नामेंट्स मध्ये गेलं. सो मला 87% पडले. आणि आतापर्यंत आमच्या घरात मला सर्वात जास्त 10वीचे मार्क आहेत. सो म्हणजे पप्पा ती बेट हारले, आणि मला त्यांनी 17,000 रुपये म्हणजे दिले, आणि त्यात तेव्हा 10,000चा मला फोन घेतला पहिल्यांदा. सो म्हणजे मला खरं वाटलं नव्हतं मला एवढे मार्क्स पडलेत, कारण की मला माहित होतं की मी 70च्या खाली जाणार नाहीये, पण 70च्या वरती मला किती पडतील ह्याचा मला काही अंदाज नव्हता. मॅडम बोला ना. हॅलो. बोला बोला, तुम्ही का थांबला? हा नाही, मला स्क्रीन फ्रीज झाली होती. सो म्हणजे आतापर्यंतची म्हणजे माझी जर्नी अशी आहे, आणि फॅमिलीचा ह्याच्यात खूप सपोर्ट आहे राईट फ्रॉम डे वन. कारण मम्मी पप्पा म्हणजे आजी आजोबा काका काकू मामा मामी सगळे माझे फ्रेंड्स पण आता आहेत काही मीटिंग मध्ये. सो आणि लहानपणापासूनच म्हणजे मम्मीनी मला नॉर्मल स्कूलमध्ये आहे. सो कधी असं डिफरन्शिएट माझ्या फ्रेंड्सनी पण नाही केलं की अगं तू अशी आहेस किंवा अरे तू अशी आहेस तर आम्ही तुला म्हणजे कसं तुला हे करू, किंवा आम्ही तुझ्याशी फ्रेंडशिप कसं करू, किंवा तुला तो गेम खेळताना येणार तर तू पीटीच्या पिरियडला कशी येशील, किंवा काय. म्हणजे आतापर्यंत मी जे काही म्हणजे मी म्हणेन जे काही मी आहे ते माझे म्हणजे मम्मी पप्पा आणि ऑफकोर्स माझे कोचेस, त्यांच्यामुळेच मी आज जे काय आहे ते इथपर्यंत पोहोचू शकले. आणि इथून पुढे पण म्हणजे मला भारतासाठी अजून खेळायला आवडेल, अजून म्हणजे मेडल्स मिळवायला आवडेल. आतापर्यंत मला इंटरनॅशनलचं मेडल नाहीये, मी टॉप 6 मध्ये आहे, मला तो टॉप 6 तर टॉप 3 मध्ये म्हणजे आणायसाठी खूप मेहनत घ्यायची आहे. आणि भारताचा झेंडा जर फडकला तर म्हणजे फडकवायचा आहे. सो ह्यासाठी माझे आता इथून पुढचे सगळे प्रयत्न आहेत.
खूपच छान मॅडम. तुमचा जो प्रवास आहे खूप प्रेरणादायी आहे. अगदी कमी वयात तुम्ही जो संघर्ष केलाय त्याबद्दल तुम्हाला खूप खूप सॅल्यूट. आणि तुम्ही तर नॉर्मल व्यक्ती पण जेव्हा खेळाडू म्हणून उभा राहतो तर त्याला इतकं म्हणजे त्याच्यासाठी आणि तुमच्यासाठी खूप फरक आहे हे जाणवलं. तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत पण मागे नाही राहिलात आणि खेळाच्या बाबतीत पण. तर मॅडम छान कुठलं सर, तुमचा आवाज नव्हता येत. मॅडम तुमच्या सगळ्या प्रवासात तुमच्या जीवनातला आनंदाचा क्षण कुठला? म्हणजे पहिला म्हणजे एक नॅशनल होती जिथे मला चारीच्या चारी गोल्ड मेडल मिळाले, तेव्हा माझा म्हणजे दॅट वॉज, आणि फर्स्ट नॅशनल ऑल्सो, कारण मी कधी स्विमिंग मध्ये म्हणजे जिंकायचंय किंवा आपल्याला खेळायचंय ह्या हिशोबाने आलेच नव्हते. मी आले होते की मला माझ्या पायात ताकद यायसाठी, मला एक छान एक्सरसाइज म्हणून मी इथे ऍक्च्युली आले होते. सो भारताचं जेव्हा मी फर्स्ट टाइम म्हणजे हे केलं, म्हणजे माझा फर्स्ट डेब्यू इव्हेंट होता तो, परत आता कॉमनवेल्थचा आणि एशियन गेम्सचा सुद्धा. सो प्रत्येक गेम मध्ये मला काही ना काहीतरी वेगळं शिकायला मिळालंय. हम्म. आणि भारताचं प्रतिनिधित्व करतानाच एक वेगळा अभिमान वाटतो. सो इच अँड एव्हरी टाइम आय एम देअर टू रिप्रेझेंट इंडिया इज द हॅपीएस्ट लाईक मोमेंट फॉर मी. आणि म्हणजे पूल इव्हेंट सोबत मी सी स्विमिंग पण म्हणजे करते. मालवण मध्ये म्हणजे 2 किलोमीटर असेल, 5 किलोमीटर असेल. सो त्यात पण पहिले 10 रँक काढतात, आणि म्हणजे प्रत्येक वेळेस माझा फिफ्थ रँक असेल किंवा 10th असेल किंवा 8th 7th असा रँक. आणि म्हणजे हे नॉर्मल मुलांमध्ये ते काढतात. आता तर ते स्पेशल कॅटेगरी ठेवायला लागलेत डिसेबल मुलांची वेगळी. सो त्याच्यात पण माझा म्हणजे फर्स्ट नंबर आहे. सो सी स्विमिंग पण मी करते पूल इव्हेंट सोबत. मॅडम अगदी याच्या विरुद्ध जसं तुम्ही सांगितलं आनंदाचा क्षण, तर तुमच्या जीवनात असं वेदनादायक क्षण की जो कधीच विसरू शकत नाही? म्हणजे हारल्यासारखं कधी होतं, आता मला खूप जखमा होतात. म्हणजे माझ्या आता पण माझा जो राईट पाय आहे ना त्याच्या तळव्याला जखम आहे थोडीशी. सो ती भरत नाही. त्याच्यामुळे मला खूप म्हणजे असं वाटतं यार हे मलाच का, म्हणजे कंटाळा येतो, कारण सतत तुम्ही 1 ते 2 वर्ष त्याचं ड्रेसिंग करताय, त्याचं पूर्ण त्याला साफ ठेवायचं असेल किंवा रोज तुम्हाला ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, किंवा काही काही ठिकाणी जास्त चालता येत नाही मला, किंवा कुठे कुठे जाता येत नाही का तर पाय सुजतो किंवा काय अशा गोष्टी होतात. सो ते झालं की थोडस खचायला होतं, आणि असं वाटतं की यार हे मलाच का. बट अगेन त्यातून पण म्हणजे मम्मी आणि पप्पा पण कायमच म्हणजे असे सोबत असतात की नाही, एवढ्याशा गोष्टीवर ना आपल्याला खचून नाही जायचंय, आणि ते दे ऑलवेज हॅव माय बॅक. सो त्यातनं बाहेर पडताना म्हणजे तेच मला मदत करतात. सो म्हणजे एका लिमिट पर्यंत मला म्हणजे जोपर्यंत ठीक आहे बाबा आहे ना, ओके ओके, पण एक जोपर्यंत मला माझी लिमिट संपली ना की मग अक्षरशः मी रडकुंडीला येते की आता मी काय करू, माझी जखम भरत नाहीये किंवा मला चालता येत नाहीये व्यवस्थित. शूज पण असतील तर ते बनवायला म्हणजे दरवर्षी आपल्या नॉर्मल लोकांसारखं नाहीये, दुकानात गेलं चप्पल घेतली झाला असं नाही. तर त्याला बनवायला पण म्हणजे तुम्हाला एक वर्ष एक बूट असतो, आणि तो बनवायला पण मला मुंबईला म्हणजे ते डॉक्टर आहेत त्यांच्याकडे दरवेळेस मी माप द्यायला जाते. आणि प्रत्येक वेळेस काय ना काहीतरी थोडाफार बदल असतो किंवा काय असतं. सो ते गोष्ट परत ऍडजस्ट, म्हणजे माझ्या बुटा म्हणजे माझा पाय आणि माझा बूट ते सगळं व्यवस्थित ऍडजस्ट झालं पाहिजे. ते पण नाही झालं तर थोडस बुटाचे कधी रॅशेस येतात, जखमा होतात, किंवा बूट कम्फर्टेबल नसतो व्यवस्थित. आणि कधी कधी म्हणजे 2 प्रकारचे बूट आहेत माझ्याकडे. एक नी पर्यंत आहे म्हणजे गुडघ्यापर्यंत, आणि दुसरा आहे तो मांडीपर्यंत आहे. सो कधी कधी असं होतं की ते म्हणजे बूट बघून मला कपडे चूज करावे लागतात की नाही बाबा आता हा बुटामध्ये मला खूप असं जीन्स किंवा असं कुठली गोष्ट घालता नाही येणार आहे, सो मला स्कर्ट्स घालावे लागतील किंवा लॉंग फ्रॉक घालावे लागतील. सो जो छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत ज्या नॉर्मल माणसांसाठी असतात की यार ठीक आहे, मन केलं आज ही चप्पल घातली, मन केलं ती ड्रेस घातला. सो काही काही गोष्टी तशा नाही होत. सो तेव्हा थोडस कुठेतरी वाईट वाटतं की यार आपल्यालाच का.
मॅडम, या सगळ्या प्रवासात तुमची जी एनर्जी लेवल आहे ती खूप पॉझिटिव्ह आहे. त्यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न करता? पॉझिटिव्ह म्हणजे थोडस म्हणजे आधी म्हणजे लहानपणी म्हणजे स्विमिंग जेव्हा एकदम इनिशियली सुरू केलं तेव्हा मला काही कळत नव्हतं, बट आता थोडं थोडं मेडिटेशन असेल किंवा अदर देन स्विमिंग कुठला खेळ आवडत असेल तर तो खेळते, किंवा असं स्वतःला शांत करायसाठी थोडस आपल्याला जे काही म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर्स आहेत किंवा फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत छान टाइम स्पेंड करणे, प्रॉपर मेडिटेशन, आपलं एक रुटीन बसवणे, अशा थोड्या थोड्या गोष्टी आपल्या आपल्या हिशोबाने जर आपण म्हणजे केल्या, आणि ऑब्विसली आपली फॅमिली इज द बिगेस्ट पॉझिटिव्ह काय म्हणू शकतो आपण एक स्त्रोत आहे. सो त्यांच्यामुळे म्हणजे माझा जो काही ऍटिट्यूड आणि एनर्जी आहे, द क्रेडिट गोज ऑल टू देम. खूपच छान मॅडम. आपल्यासोबत बरेच लोक जुळले आहेत, तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पण त्यांच्या प्रतिक्रिया द्याव्या आणि अनम्यूट करून बोलावं. गीता मॅडम, डॉक्टर सुनीता मॅडम, तेजश्री मॅडम, अशोक भानसे सर, प्लीज अनम्यूट. गीता मॅडम, तुम्ही आहात ना? बोला गीता मॅडम. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार नमस्कार. ओके. वैष्णवीला आत्ताच कालच परवा भेटून आली मी. ऍक्च्युली आमची स्विमिंग मधली ओळख आहे. नॅशनलला आमची ओळख झालेली. वैष्णवी आणि माझ्या वयामध्ये म्हटलं तर खूप अंतर आहे. माझ्या मुलीपेक्षा फक्त ती 2 वर्षांनी मोठी आहे. पण ती माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे आम्ही जेव्हा कॉम्पिटिशनला एकत्र असतो किंवा आमच्या ट्रेनिंगला कधी एकत्र असतो तेव्हा आम्ही कोणत्याही विषयावर छान प्रकारे बोलू शकतो. आणि वैष्णवीचं नॉलेज म्हणाल ना, तर वैष्णवीला कोणत्याही विषयावर विचारा, तिला खूप नॉलेज आहे. ती खूप अत्यंत हुशार मुलगी आहे. मला तिचं खूप प्राऊड फील वाटतं की वैष्णवी सारखी मुलगी असणं म्हणजे इट्स व्हेरी प्राऊड. ती मला मानस करण्यासारखी, माझी मुलगी मला स्वतः बोलते की तुझी मानस करण्याचा फोन आलाय. आणि तिचं स्विमिंग मध्ये म्हणजे मी म्हंटल ना, मी वयाने तिच्यापासून खूप मोठी आहे, पण माझ्या स्विमिंगच्या प्रॅक्टिसच्या वेळेस किंवा नॅशनलच्या वेळेस किंवा काही प्रॅक्टिस सुरू करायची असेल तेव्हा मी तिचं गाईडलाईन घेते की काय काय करायचं, प्रॅक्टिस कशी करायची किंवा स्ट्रोक कशी करायची. 2 तासाची प्रॅक्टिस करायची असेल तर किंवा सी स्विमिंगची, हे तिच्याकडून मी गाईडलाईन घेते. आणि म्हणजे फक्त स्विमिंगच नाही तर तिच्याशी कोणत्याही विषयात तुम्ही सहज बोलू शकता. म्हणजे मी तरी बोलू शकते ऍज अ फ्रेंड. अरे, आणि तिच्याशी बोललं का एकदम खूप छान वाटतं. म्हणजे मस्त. आणि माझी खूप इच्छा आहे, मला मला खात्री आहे की वैष्णवी एकदा भारताचा झेंडा वरती नेणार नक्की. आणि त्या क्षणाची वाट बघतो वैष्णवी आम्ही तुझ्याकडून. येस, ऑल द बेस्ट. डेफिनेटली आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट. आणि म्हणजे म्हणजे आतापर्यंत ज्या पण स्पर्धा झाल्या असं झालं नाही की माझी आई आली नाहीये. माझे पप्पा मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे त्यांना दरवेळेस सुट्टी घेऊन येणं, इमर्जन्सी सर्व्हिस असल्यामुळे त्यांना पॉसिबल नसतं. त्याच्यामुळे मम्मी सगळीकडे असते. सो मी कायम म्हणते की माझ्या दोन म्हणजे आय हॅव 2 मॉम्स. ऑब्विसली माय मॉम इज माय मॉम, बट शी इज माय स्विम मॉम. सो एक वेळेस कधी आई जरी नसली ना कुठल्या इव्हेंटला किंवा काय, अगदी माझ्या हिट पासनं ते माझी म्हणजे पूर्ण रेस संपस्तोपर्यंत कायम गीताताई सोबतच असते. आणि आम्ही म्हणजे एकमेकांसोबत खूप जसं तिने सांगितलं की एज मध्ये डिफरन्स खूप आहे, बट खूप आमचा कूल बॉन्ड आहे असं मी म्हणेन. आणि म्हणजे ती म्हणजे मी पण तिच्या इव्हेंटला आणि ती पण माझ्या इव्हेंटला कायम सोबत असते. कुठे मम्मी जरी नसली ना तरी ठीक आहे, गीता तर येते ना कॉम्पिटिशनला, काही टेन्शन नाही. इतकं म्हणजे भारी आहे. आणि रिले मध्ये विशेष करून आम्हाला खूप मज्जा येते, आम्ही कायम एकत्र असतो. आणि
एकमेकांना म्हणजे कॉम्पिटिशन नाहीये, बट एक छान हेल्दी काय म्हणतो ना, एकमेकांना हेल्दी कॉम्पिटिटिव्हली की तुझं काय चुकतंय किंवा माझं काय चुकतंय असं प्रॉपर देवाणघेवाण करून आम्ही खूप छान, म्हणजे खूप मज्जा येते आम्हाला एक सोबत राहायला. थँक्यू वैष्णवी. आणि आता हे जे मी बोलते ते तिच्यामुळेच बोलते, तिनेच माझं इंट्रोडक्शन विशाल सरांना करून दिलंय. तू डिझर्व करतेस ते. डॉक्टर सुनीता मॅडम, तेजश्री मॅडम, श्वेता जी, सिद्धी, साक्षी, तुम्ही पण अनम्यूट करून बोला. अशोक मानसे सर, तुमच्या मैत्रिणी आहेत ना श्वेता, सिद्धी, साक्षी, त्यांना बोलायला सांगा. येस. हो. मी आहे इथे. आवाज येते माझा? हो, बोला बोला. अ, नमस्कार. सर्वप्रथम माझं नाव श्वेता आणि मी वैष्णवीची खूप खूप चांगली जवळची आणि खास मैत्रीण आहे आणि मी पण तिला खूप जास्त खास समजते. साधारणतः 11वी आणि 12वी पासून आमचा प्रवास सुरू झाला. तर जेव्हा आम्ही पहिल्यांदा महाविद्यालयात शिकत होतो तेव्हा मला नेहमी असं वाटायचं वैष्णवीला बघून की हिला मी बोललं पाहिजे कधीतरी किंवा स्वतःहून प्रयत्न केला पाहिजे. पण मला असं वाटायचं की ही तर थोडी एक खूप इंटरनॅशनल स्विमर आहे, हिला मी कसं बोलू, जर हिच्यामध्ये ॲटिट्यूड वगैरे असेल तर मी कसा संवाद करू, हा संकोच माझ्या मनात कायमस्वरूपी राहिला. पण जेव्हा वैष्णवीने एकदा माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तिने स्वतःहून पुढाकार घेतला आणि तिने जेव्हा संवाद साधायचा प्रयत्न केला तेव्हा मला असं वाटलं की ही व्यक्ती काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे अशा या जगामध्ये असे पण व्यक्ती असतात की ज्यांच्याकडे सगळं आहे, अर्थात सगळं आहे, म्हणजे त्यांनी सगळं स्वतःच्या हिमतीवरती मिळवलंय आणि तरी सुद्धा त्यांच्यामध्ये काही अहंकार, गर्विष्ठपणा यातला कोणताही एक शब्द त्यांच्यामध्ये नाहीये. असं एखादं व्यक्तिमत्व म्हणजे माझी वैष्णवी. आणि असं सांगायचं झालं की तिने आतापर्यंत जो प्रवास केलाय, तिचे आम्ही चढाव सुद्धा पाहिलेत, तिचे आम्ही उतार सुद्धा पाहिलेत. सर्व उतारांमध्ये ती स्वतःला इतका चांगल्या पद्धतीने मोटिवेट करते किंवा स्वतःला इतक्या चांगल्या पद्धतीने सांभाळते. हे बघून मला खरंच खूप नवल वाटतं आणि ती माझ्यासाठी खरंच एक आदर्श आहे कायमस्वरूपी. आणि इवन माझ्यासाठीच नाही, माझ्या परिवारासाठी अशा अनेक मुली ज्यांच्यामध्ये काहीतरी त्यांना वाटतं की मी काहीतरी करायला पाहिजे किंवा माझ्याकडे ही गोष्ट नाहीये, त्या व्यक्तींना सुद्धा वैष्णवीकडे बघून ना जगण्याची एक नवीन उमेद मिळते. मी स्वतःचं माझं एक्झाम्पल द्यायचं झालं तर मला पण असं नेहमी वाटायचं की माझ्याकडून काही होईल न होईल, मला अभ्यासामध्ये कमी मार्क पडले तर माझं काय होईल किंवा पुढे जाऊन मला माझ्या फ्युचरमध्ये कोणत्या गोष्टी करण्याची गरज आहे. आणि अर्थात थोडं एक गायडन्स हवा असतो ॲज अ फ्रेंड म्हणून. आणि तो वैष्णवीचा माझ्याकडून कायम कायम राहिलाय आणि ती असंच यशस्वी होत राहो, तिचे प्रयत्न असेच मार्गी लाभो अशी माझी आकांक्षा आहे. आणि ती खरंच खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी पार पाडते आणि आय एम रिअली प्राऊड ऑफ हर. असंच वैष्णवी आम्हाला कायम मोटिवेट करत राहा आणि सगळ्या गोष्टी सांभाळत राहा, आम्हालाही सांभाळत राहा. आम्ही तुझ्यासोबत कायम कायम आहोत. थँक्यू. आणि आणि अगदी शेवटचं बोलायचं झालं तर तुमच्या सर्वांचेही खूप आभार की तुम्ही असा एखादा कार्यक्रम आयोजित करताय आमच्यासाठी, की आम्ही सुद्धा काहीतरी शिकतोय आणि बाकीचे लोक सुद्धा वैष्णवीला बघून एक आदर्श डोळ्यासमोर ठेवू शकतात, प्रेरणा डोळ्यासमोर ठेवू शकतात. आणि खरंच तुमचेही आभार की तुम्ही असा एक प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून देताय त्यासाठी. थँक्यू. थँक्यू मॅडम. श्वेता. तेजश्री मॅडम बोला. नमस्कार सर्वांना. हॅलो. हा, बोला मॅडम बोला. खूप छान वैष्णवी, म्हणजे अगदी इतक्या कमी वयात सुद्धा संघर्षाची झलक तू दाखवून देत आहेस. म्हणजे इतक्या लहान वयापासून जर आपण अडथळ्यांवर मात करत राहिलो तर नक्कीच आपण कुठलं तरी यश साध्य करू शकतोय. हे तुझ्या आत्ताच्या अनुभवावरनं सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे.
आणि तुला तुझ्या क्रीडा क्षेत्रात असू दे किंवा तुझ्या पुढच्या करिअर मध्ये सुद्धा, म्हणजे अगदी अपंगांच्याच बाबतीत असो किंवा इतर बाबतीत, तर तुला काही मार्गदर्शन लागलं तर तू या माध्यमातून तू सर्वांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा आणि तुझी प्रगती कर. तुला पुढच्या सर्व कार्यासाठी शुभेच्छा. थँक्यू मॅम. आणि शिवछत्रपती अवॉर्डचं मी सांगेन की म्हणजे असं नाही झालं की मी पहिल्यांदा अप्लाय केला आणि मला मिळाला. मी 3 वेळा आधी अप्लाय केलेला, 3 वेळा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे किंवा कुठल्या ना कुठल्या कोणीतरी ऑब्जेक्शन लावलं, काय झालं अशामुळे मी 3 वेळा त्या अवॉर्डला रिजेक्ट झालेले. सो चौथ्यांदा मी जस्ट भरायचा म्हणून फॉर्म भरून दिलता. म्हणजे मी पण नाही, तो पप्पांनी भरला होता. मी आणि मम्मी फक्त जाऊन सबमिट करून आलो होतो. मला काही होप्स नव्हते की मला यावेळेस मिळेल, कारण 3 वेळा मी फॉर्म भरून रिजेक्ट झाले होते कुठल्या ना कुठल्या कारणामुळे. सो मग ह्यावेळेस मिळेल अशी काही अपेक्षाच नव्हती. आणि जेव्हा मिळाला, जेव्हा ऍक्च्युली म्हणजे लिस्ट डिक्लेअर झाली की ह्या लोकांना अवॉर्ड डिक्लेअर झाले, सो तेव्हा खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटलं. आणि गीताताईला खूप म्हणजे छान माहिती असेल हा किस्सा. सो म्हणजे या म्हणजे 3 वेळा रिजेक्ट झाल्यानंतर मी फुल म्हणजे डिप्रेस्ड होते, किंवा जाऊ दे आपल्याला भेटला नाही भेटला काय फरकच नाही पडत असं झालं मला एका पॉइंटला. बट म्हणजे म्हणतात ना, एक प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपण तेवढे किंवा तेवढं आपण कॅपेबल नसतो, किंवा आपली एक निसर्ग किंवा देव आपल्याकडनं त्या लायक बनायची तयारी करून घेत असतो. सो तसं कुठेतरी झालं असं मला वाटतं. खूपच छान. डॉक्टर सुनीता मॅडम, सिद्धी जी, साक्षी, अशोक मानसे सर, सुनीता मॅडम तुम्ही आहात ना? तेजश्री मॅडम कोल्हापूरला असतात आणि हेल्पर्स ऑफ द हँडिकॅपच्या त्या डिरेक्टर आहे, आणि तिथं खूप त्यांनी छान काम केलेलं आहे आणि अजूनही करतायत. कोल्हापूरला काही काम असेल तेव्हा ये, आमच्या संस्थेला भेट दे, आमच्या पण डेफिनेटली. खेळाडूंशी संवाद साध, त्यांना पण काहीतरी मोटिवेशन आणखी मिळेल. काही असेल तर तू कळवू शकतेस. हो डेफिनेटली. म्हणजे मामा राहतात कोल्हापूरला. ओके. त्यामुळे त्यांना संस्था माहित असेल, नसेल तरी हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप सांगितलं की कुणीही सांगू शकतंय. हो. हो चालेल. तुम्ही पण कधी पुण्याला आलात तर नक्की या मला. हो नक्की येते. हॅलो. हा बोला सुनीता मॅडम. हा सॉरी सर, गाडीवर होते, आता पोहोचले ओके, घरी. मला वाटलंच. हा हा. वैष्णवीचं पण ऐकलं मी येता येता, मस्त खूप छान प्रेरणादायी प्रवास आहेच. आणि तिचं जे अपंगत्व आहे त्याच्यामध्ये खरंच खूप स्ट्रगल करावं लागतं. म्हणजे पाठीला गाठ म्हणजे स्पायना बायफिडा म्हणतात, आणि नंतर हो. त्याच्यानंतर पॅरापेसिया म्हणून तो येतो. कधी कधी युरिन मोशन दोन्ही कंट्रोल जातं, किंवा काहीच एकाच असतं एकाच नाही, किंवा नंतर कालांतरानं येतं ते सेन्सेशन वगैरे असं. ती चालते वगैरे ती सांगते, पण तिनं खूप काळजी वैष्णवी तू खरं घ्यायला पाहिजेस. मी मागचे गेले 13 वर्ष म्हणजे मी हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप संस्थेबरोबर जेव्हा काम केलं तेव्हा अशा प्रकारचे पेशंट्स खूप बघितले, ते बेडसोवर वगैरे हे. तर तू सरांकडून माझा नंबर घे शुअर. आणि मला व्हॉट्सअपला तुझा तो फोटो पाठव जखमेचा, त्याच्याविषयी मी तुला काही मार्गदर्शन नक्कीच करू शकेन, हो. की लवकर जखम बरी होण्यासाठी आणि परत परत न होण्यासाठी वगैरे असं. आणि येस. इथून पुढे कधीही तुला कुठल्याही बाबतीत जर म्हणजे असं वाटलं माझ्याशी बोलावं किंवा काय, तर तू नक्की मला कधीही फोन केलेस तरी हरकत नाही. मला आवडेल तुला गाईड करायला. आणि प्रवास तर आहेच, आणि तू पुढं पण अगदी जेवढं आहे ना पॉझिटिव्ह बोलतीस ना, नक्की पुढं 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 खूप मोठी होशील, खूप पुढे जाशील, त्यात काही शंकाच नाही. तुझ्या सोबत मी तुझं जिद्द चिकाटीला तर सलाम आहेच, पण तुझ्या आई बाबांना पण माझा नमस्ते, कारण हो. त्यांनी खूप छान तुला मोटिवेट करतायत, एवढा सपोर्ट करतायत, खरंच खूप छान, त्यांना पण नमस्ते. आणि मी असते रत्नागिरीला, रत्नागिरीला आलीस की ये. हो हो, हे माझी आई आली आहे. हा नमस्ते आई. नमस्कार.
तुम्ही खूप छान तिची केअर घेतली आतापर्यंत, म्हणजे इतकं हो छान ती बोलतीये, सगळ्या गोष्टी अचीव करते वगैरे. त्यात तुमचा सगळ्यात मोठा वाटा आहे, खरं सिंहाचा वाटा आहे. हो तुम्हाला पण दीर्घ आयुष्य आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो. कारण तिला पुढं पण तुमची खूप गरज भासणार आहे. तर ऑल दी बेस्ट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅम, थँक्यू. धन्यवाद मॅडम. सुनीता पवार मॅडम डॉक्टर आहेत, त्या प्रॅक्टिस पण करतात आणि हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप मध्ये अजूनही त्यांचं काम चालतं आणि रत्नागिरीत स्वतःची एनजीओ पण चालवतात आणि स्वतः प्रॅक्टिस पण करतात ऍज अ डॉक्टर. थँक्यू मॅम. डेफिनेटली म्हणजे काही लागलं तर मी तुम्हाला सांगेनच. नक्की नक्की. वेलकम. चलो. सिद्धी मॅडम, तुम्हाला बोलायचं आहे काही? अनम्यूट करा. ऍक्च्युली ते सगळे आता इंजिनिअरिंगला आहेत ना, सो त्यांचे ओके. प्रॅक्टिकल्सचे ह्याचे हे हा हा, एक्झाम्स पण चालू आहेत. त्यांनी म्हणजे ऐकतायत ते आय गेस, बट ठीक आहे काहीतरी ठीक आहे. लेक्चर किंवा काहीतरी चालू असेल त्यांचं. येस. हा. भानसे सर, अनम्यूट करून बोला. अशोक भानसे सर. सर्वांना माझा नमस्कार. हॅलो, नमस्कार सर, बोला. सर्वांना माझा नमस्कार. मॅडमचं काम जागतिक पातळीवर आहे, याचे श्रेय सगळं त्यांच्या फॅमिलीला, त्यांच्या मित्रपरिवाराला जाते. आणि या मध्ये तुम्ही योगायोगानेच आले, त्याच्याबद्दल मी म्हणजे खूप कौतुक करावं असं वाटतं तुमचं. असाच पुढचा प्रवास भारत देशासाठी हो, याच्या शुभेच्छा देऊन मी माझा शब्द संपवतो. धन्यवाद सर. निश्चितच वैष्णवी मॅडम, तुमचे आई बाबा आणि तुम्हाला खूप खूप सॅल्यूट की तुम्ही इतक्या कमी वयात आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं ना की अगदी नॉर्मल माणसाला पण खेळाडू आणि शिक्षण हे सगळं बॅलन्सिंग करणं कठीण जातं. तुम्ही तर म्हणजे ते जखमा घेऊन तुमचं शिक्षण पण आणि खेळ पण हा अजूनही त्याच पद्धतीने कंटिन्यू ठेवलाय. तुम्हाला निश्चितच भारताचं प्रतिनिधित्व करत करत इंटरनॅशनल लेवलला नक्कीच तो तिरंगा फैलवणार याची आम्हाला खात्री आहे. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जाता जाता सर्वांना एक तुमच्याकडून संदेश द्यावा, नंतर आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. आणि आमच्या एनजीओ परिवाराकडून तुमचे ऋण व्यक्त करतो की तुम्ही वेळ दिला आणि आज इथं तुमचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर केला. निश्चितच एवढा प्रवास इतक्या कमी वयात आणि ते पण इतकं क्षणोक्षणी तुम्ही सांगतात की अगदी त्या जखमा कायमच असतात सोबत, त्यावर मात करत एवढ्या एनर्जीने आज तुम्ही तुमच्या खेळात प्रावीण्य मिळवताय. तर त्याबद्दल तुम्हाला पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि जाता आता सर्वांसाठी एक छोटासा संदेश द्यावा, मग आपण प्रार्थनेच्या कार्यक्रमाची सांगता करूया. त्यात जरा टेक्निकल प्रॉब्लेम झाला, माझा कॅमेरा ऑन नाही होते त्यामुळे कॅमेरा ऑफ आहे, नाहीतर तो कॅमेरा ऑन असतो सतत. काहीतरी टेक्निकल इश्यू झाला, मी सॉल्व्ह करतोय, तो झालाच नाही सॉल्व्ह. नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही एवढं सगळं छान होस्ट करताय, खूप म्हणजे भारी आहे. आणि संदेश म्हणण्यापेक्षा एक आता जसं खूप धावपळीचं जीवन आहे, प्रत्येकालाच आपापल्या शरीराची काळजी घ्यायची आहे, मग तो नॉर्मल असो की डिसेबल असो. सो असं म्हणजे 1 तास मी म्हणेन तुम्ही स्वतःच्या शरीरासाठी काढा, कारण की तेच एक म्हणजे सर्वात मोठी संपत्ती आहे आपली, जी आपल्याला शेवटपर्यंत साथ देणार आहे. पैसे बाकीच्या मटेरियलिस्टिक गोष्टी येत राहतील जात राहतील, बट आपली हेल्थ ही आपल्याच हातात आहे. सो कुठल्याही तुम्हाला नॉट नेसेसरी की तुम्ही जिमला जा किंवा प्रॉपर काहीतरी एक्सरसाइजच करा. काही काही लोकांना खूप कंटाळा येतो, बोरिंग वाटतं. सो कुठलाही तुमच्या आवडीचा आउटडोर खेळ असेल तो तुम्ही
तासभर जरी खेळलात रोज किंवा आठवड्यातले 4 दिवस. आणि स्विमिंग तर मी सजेस्ट करेनच मोस्ट प्रॉबेबली, कारण की स्विमिंग एक असा स्पोर्ट आहे की राईट फ्रॉम म्हाताऱ्या माणसांपासून ते एक म्हणजे लहान बाळ जरी असलं 1-2 वर्षाचं किंवा त्याच्याही पेक्षा कमी, तरी त्यांना कुणालाही पाण्यात खेळायला तर डेफिनेटली आवडतं. सो एक असा स्पोर्ट आहे स्विमिंग की राईट फ्रॉम म्हणजे डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत सगळं नस न नस हलती, ब्रीदिंग पासनं सगळं इच अँड एव्हरी आपला बॉडी पार्ट त्यात म्हणजे इन्व्हॉल्व्ह असतो आणि एकदम बेस्ट एक्सरसाइज येतो आणि सगळेजण एन्जॉय करतात. सो स्विमिंग जर शक्य झालं तर सगळ्यांनीच करावं मी म्हणते. निदान स्वतःचा जीव वाचवण्यापुरतं तरी सगळ्यांना यावं. आणि इफ नॉट स्विमिंग, तुम्ही कुठलाही तुमचा आउटडोर स्पोर्ट किंवा कुठलाही आउटडोर गेम जो तुम्हाला आवडत असेल तो जरी तुम्ही खेळलात, मुळात तुम्हाला तो खेळ खेळताना मज्जा येईल. आणि खेळाचा एक असा म्हणजे काय बोलतो ना, एक स्पोर्ट्स तुम्हाला स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट शिकवतं. कधी न गिव्ह अप करण्याचं किंवा कधी हार न मानण्याचं एक वेगळं म्हणजे जे शाळा शिकवत नाहीत किंवा जे पुस्तकही शिकवत नाहीत, जे लाईफ एक्सपिरियन्सेस पण शिकवत नाहीत कधी कधी, ते आपल्याला खेळ खेळताना शिकायला मिळतं. आणि फक्त शारीरिक नाही तर मानसिक पण खूप फायदे असतात तुम्ही कुठलाही गेम खेळलात तर. सो डेफिनेटली तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी वेळ काढा, मी एवढंच सांगेन. आणि 1 तासभर तर आपण नक्कीच देऊ शकतो. खूप खूप धन्यवाद मॅडम. निश्चितच आज तुमच्याकडून जे नवीन आम्हाला ऐकायला मिळालं, शिकायला मिळालं, आणि जे पण लोक फेसबुकला आणि युट्यूबला नंतर बघतील त्यांच्यासाठी निश्चितच हे प्रेरणादायी आहे की अगदी नॉर्मल व्यक्तीला खेळ आणि शिक्षण कसं बॅलन्सिंग करायचं याचा आदर्शच तुम्ही घालून दिला आहे. की तुम्ही तुमच्या जे पण काही इंजुरी आहे त्याच्यावर मात करत दोघे बॅलन्सिंग करत राहिलात, म्हणजे एज्युकेशन मध्ये पण तुम्ही कमी नाही आहेत आणि स्पोर्ट्स मध्ये पण. तर निश्चितच हे सर्वांसाठी एक प्रेरणादायी आणि एक नवीन मार्ग तुम्ही दाखवलाय असंच मी म्हणेन. निश्चितच. गीता मॅडम, काही बोलायचं आहे तुम्हाला? हो हो. मला एक बोलायचं होतं की एकदा आपण वैष्णवीला ऐकलं, पण वैष्णवीच्या पाठीमागे जो सपोर्ट आहे मला त्यांच्या आई वडिलांना एकदा ऐकायचं. म्हणजे निश्चित त्यांचा पण निश्चित. प्रवास आपण ऐकूया जरा. कारण तिच्या आईला मी पूर्वीपासून म्हणजे पहिल्यापासून पाहिलं की तिचा बॅकबोन आहे ती. आई पप्पा प्रत्येक इव्हेंटला ते असतातच. मग त्यांच्याकडून पण आपण थोडस ऐकूया एकदा. मी आता तेच म्हणणार होतो की आई बाबांना पण बोलायला लावायचं. तुम्ही बरं झालं आठवण कर. बोला. दोघही जण बोला. आई. तिच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आता तुम्ही तर तिचा प्रवास ऐकला, पण तिला आम्ही ज्यावेळेस तिचा आजार आहे हा हा आहे हे न त्याचा काही भाऊ किंवा इश्यू करता आम्ही तिचं थेरपी, त्याच्यावर कशी मात करता येईल, कुठल्या थेरपीला जाता येईल आपल्याला, आणि त्याच्यातून काय काय आउटपुट, प्रत्येक थेरपीला आम्ही 3-3 महिने घालून त्याच्यात 25-25 ते 30% तिने रिस्पॉन्स दिलेला आहे. त्याच्यामुळं ती इथपर्यंत पोचली आहे आणि ती पण सातत्याने त्या ह्याला आम्हाला तिने सपोर्ट केलाय. त्याच्यामुळे तिलाही आम्हाला करताना कधी त्रास वाटला नाही. आणि खेळ म्हणाल तर तिला मी स्विमिंगला ज्यावेळेस डॉक्टरांनी सजेस्ट केलं त्यावेळेस घेऊन गेले होते तिला मी. असंच आम्ही 5-6 वर्ष खेळत होतो, स्विमिंग करत होतो. तर ते कळाल्यानंतर तिने इथपर्यंत सगळी पूर्ण पुढपर्यंत गेलेली आहे. आणि तिच्या ह्याच्यात कुठल्याही अडचणी आल्या ना तरी त्या सोडवायसाठी आम्हाला वाटतं भरपूर जणांचे आम्हाला आशीर्वाद आहेत. त्यामुळे आम्ही इझिली पुढं ते मार्ग क्रॉस करून पुढे तिला घेऊन जाऊ शकतोय असं मला वाटतं. आणि माझे आई वडील पण आहे, आता नाही आहेत. वडील माझे स्पोर्ट्स पर्सन होते. मी स्वतः पण खो खो वगैरे खेळत होते. त्यामुळे थोडं मला पण खेळायची आवड आहे. त्याच्यामुळे तिच्यात ती निर्माण झालेली आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी तिला इथपर्यंत नेऊ शकले. मी झेडपी झोनल पर्यंत मी खेळलेली आहे 8वी-9वी पर्यंत. त्याच्या पुढे काही मुलींना खेळायला देत नव्हते. त्याच्यामुळे पूर्वी कसं होतं ते तुम्हाला माहिती असेल त्या काळात. त्यामुळे मी काही गेले नाही पुढं, नाहीतर गेले असते. आणि तिचे आजोबा तिला खूप सपोर्ट करत होते. आणि आता मामा पण तिचा डॉक्टर आहे, तोही आम्हाला खूप हेल्प करतो. कुठल्याही गोष्टीचं काही असेल तिचं आजाराचं किंवा काही त्याच्यावर सोल्युशन काढून डॉक्टर कुठल्या
असेल तिथे आम्ही अपॉइंटमेंट घेऊन त्याचं निदान किंवा त्याचं जे काय असेल ते सोल्युशन काढतो. आणि तिला जसं रिलीफ होईल तसं आम्ही तिला त्या गोष्टीला सर्वाय करायला लावतो. आणि आता इथून पुढे तिने, मला असं वाटतं की ह्या मुलांसाठी, म्हणजे जे असं स्पेशल मुलं आहेत, आता आम्हाला एवढा संघर्ष झाला प्रत्येक गोष्टीमध्ये, तो आता इथून पुढचे जे खेळाडू किंवा जे येतील त्या मुलांना इझिली सगळ्या गोष्टी उपलब्ध व्हाव्यात किंवा माहिती मिळाली गेली पाहिजे सगळ्या स्पोर्ट्स संदर्भात किंवा ह्यांच्या आजारांसंदर्भात. तर ती त्यांच्यापर्यंत कशी आपल्याला करता येईल हे सगळ्या माध्यमातून ते आपले, कारण काही पालक कसे असतात, खेडेगावात असतात, त्या मुलांना मी जशी आता सिटीत आहे किंवा मला जेवढं नॉलेज आहे तेवढं आम्ही तिला सगळ्या गोष्टी आतापर्यंत केल्या, पण सगळेच पालक असे माझ्यासारखे नाही आहेत ना. आणि आम्ही तिच्याबरोबर बघतो मुलं कुठून कुठून खेडेगावातून येतात, ती मुलं तिथे प्रॅक्टिस करून नंबर वगैरे काढतात. महाराष्ट्र शासनाचं आपल्याकडे सांगायचं म्हणजे बाकीच्या राज्यांमध्ये खूप काही गोष्टी स्पोर्ट्सला मिळतात, पण आपल्याकडे तसं काही नाहीये. पण मुलं इतकी छान मेहनत घेतात महाराष्ट्राची, तर त्यांना तसं त्या पद्धतीने त्यांना मिळालं गेलं पाहिजे काही गोष्टी, असं मला वाटतं. आणि तसं त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढं तिला मला हे करायचे की ह्या मुलांसाठी आपल्याला काहीतरी पुढे फ्युचरमध्ये झालं पाहिजे. हिच्या एक्सपिरियन्स वरून किंवा हिच्या अनुभवातून काहीतरी आपल्याला हे करता आलं पाहिजे. खूपच छान. आणि तुम्हाला हे सगळं करताना बरेचदा लोकांसोबत हे पण करावं लागेल असतं, काय म्हणतात, ऍडजस्टमेंट. तर तेव्हा तुम्ही कशी भूमिका घेतली? जसं तुम्ही उदाहरण वैष्णवी मॅडमने सांगितलं की शाळेत तुम्ही त्या टीचरशी हो. भांडलात, तर तसं काही अजून अनुभव आलेत का वाढवताना? नाही, तसं पहिल्याच वेळेस तसं हे झालं होतं. थोडक्यात ती लहानपणी होती तेव्हा. त्याच्यानंतर नाही, ती कुठल्याच गोष्टीत मागे नाहीये. अभ्यासात म्हणा, ह्याच्यात तिने सगळं, तिचं अक्षरही खूप छान आहे, तिचं म्हणजे बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या आहेत तिच्या. आणि ती स्वतःहून करते. असं तिच्या मी मागं कधी लागली नाही. फक्त व्यायामाला वगैरे घेऊन जायची, ते लहानपणी तिला कळत नव्हतं तोपर्यंत, की तिला तिच्या ह्याच्यात डेव्हलपमेंट झाल्यावर तिने स्वतःहून सगळ्या गोष्टी ती शिकायला रिस्पॉन्स चांगला दिला. आणि मग त्याच्यात आम्ही काही त्यांच्याशी खूप काही वाद घालत बसलो नाही. म्हणजे वाद घालून काही उपयोग नाही ना, कारण आपल्याला मुलीचं फ्युचर घडवायचंय. कारण ती जर खचली असती तर ती आज जागेवर असती. तिला खचू न देता आम्ही पुढं दुसऱ्या शाळेमध्ये पैसे भरून ऍडमिशन घेतलं जुलैमध्ये. ते पण जूनला शाळा चालू होती, जुलैमध्ये आम्ही तिला दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं. तिथेही फी वगैरे होती, ते त्यांनी थोडीफार माफ वगैरे करून 5 वर्ष शिकवलं तिथं. पण तिथेही तिला एकटीला चौथ्या मजल्यावर वगैरे असली तर मग खाली कोण घेऊन येणार पीटीच्या ह्याला, तोही प्रॉब्लेम व्हायचा. किती लोक हेल्प करण्यासारखे असं होत होतं. तरी पण तेवढे 4 वर्ष काढून परत तिकडच्या शाळेत आम्ही तिला घातली. मग खूपच छान. तुमचे बाबा आहेत? बाबा बाहेर गेलेले. बरं बरं, ठीक आहे. खूपच छान मॅडम. बोला गीता मॅडम. वैष्णवीच्या आईबद्दल एक बोलायचं होतं. वैष्णवीच्या आईनी फक्त वैष्णवी बरोबर इतर सुद्धा दिव्यांग जे आमचे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी ते करत असतात. म्हणजे त्यांच्यासाठी काय करता आलं ते करत असतात. त्याच्यामुळे ते आशीर्वाद पण वैष्णवीला मिळत जातात. काय वैष्णवी? डेफिनेटली. म्हणजे सगळी, म्हणजे आता खूप सारे असे, म्हणजे आता काही काही पॅरेंट्स येऊ शकतात, काही काही नाही येऊ शकत नॅशनल्सला वगैरे. सो म्हणजे ग्रुपमध्ये एस्कॉर्ट प्रत्येक ठिकाणी मिळतोच असं नाही. मग ज्या कोणाचे पालक आलेले असतात, मग माझी आई असेल किंवा अजून कुठला दुसरा मुलगा किंवा मुलगी असेल त्याची आई असेल, सो ऍज अ टीम म्हणून सगळ्यांना मदत करायचं. म्हणजे ती माझ्यासोबत आली आहे म्हणून फक्त मलाच इव्हेंटच्या वेळेस मदत करेल, माझीच बॅग उचलेल किंवा मलाच फक्त पाण्याची बॉटल आणून देईल, असं नाही होत. आमच्या सोबत जे आपण, म्हणजे टीम महाराष्ट्रामध्ये जेवढे पण लोक आहेत, म्हणजे माझी मम्मी पण करतेच, पण गीताताई पण, जसं तिचा इव्हेंट नसला माझा असला तर ती माझ्यासोबत असते. कधी कधी मम्मी दुसऱ्या अजून कोणाला हेल्प करत असते, किंवा अदर देन माझे पेरेंट्स आणि गीताताई पण, म्हणजे सगळं आमच्या टीमचं खूप म्हणजे छान आहे. आणि सगळे पेरेंट्स एकमेकांना छान प्रकारे मदत करतात.
मग कधी एखाद्या वेळेस एखाद्या इव्हेंटला एखाद्याचा पॅरेंट आला नाही किंवा एखाद्याचा एस्कॉर्ट जरी आलं नाही, तरी ऍज अ टीम म्हणून आम्ही म्हणजे सगळे एकमेकांना सपोर्ट करतो. खूपच छान. गीता मॅडम, तुम्ही अनम्यूट केलं होतं. काही नाही, यांच्याकडून वैष्णवीकडून आणि वैष्णवीच्या आईकडून हीच अपेक्षा आहे की म्हणजे मी पण आहे तुमच्यावर, आपण असेच आपल्या जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना असंच पुढे नेत जाऊया. आणि वैष्णवीचा आईचा त्याच्यामध्ये खूप मोठा सपोर्ट आहे. जे पुण्यातले पण जे स्विमर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्या करत असतात. आणि मला एक सांगायचंय, जे तुमचे आता हे पॉलिटिशियन वगैरे ह्या मुलांसाठी आम्ही व्हीलचेअर देतो, कॅलिपर देतो, मेजरमेंट घेतात. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठेतरी थांबल्या गेल्या पाहिजेत. कारण का त्याचं भांडवल करून ह्या मुलांच्या कडून म्हणजे ह्या मुलांसाठी आम्ही घडवलं किंवा ह्या मुलांना आम्ही हेल्प करतो, हे नाही व्हायला पाहिजे. एनजीओ तर्फे तुम्हाला काय संदेश देता आला तर बघा, कारण करायचं असेल तर मनापासून करा. माझ्या मुलीचे जे शूज आहेत त्या पद्धतीचे शूज जर देणार असेल तर मी ऑलवेज वेलकम करीन त्या लोकांना, पण त्यांना ते परवडणार नाहीये. आलं का लक्षात? कारण सगळे पॅरेंट जे आहेत ते तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत आणि त्यांना तेवढी कॉस्ट त्यांना परवडत नाही. त्यांनी मी माझ्या मुलीसाठी करते, पण तिच्यासारखंच दुसऱ्या मुलांना पण मिळावं असं मला वाटतं, पण ते होत नाही. कारण काय आम्ही एवढं जात नाही पॉलिटिशियन मध्ये किंवा कुठल्या एनजीओ ह्याच्यामध्ये. कारण ज्यावेळेस तिच्या आम्ही शूजला माप द्यायला जातो त्यावेळेस ते म्हणतात तुम्ही हे करता, ते त्या डॉक्टरांचं नाव सुद्धा त्या लोकांना माहिती असते, पण ते तिथपर्यंत पोहोचत म्हणजे जात नाहीत. द्यायचंय आपल्याला म्हणून ते काम करतात, पण ते असं नकोय आपल्याला. दिलं तर चांगलं द्या, नाही तर देऊ नका. मी तर म्हणे एक मला म्हणजे सजेशन द्यावं असं वाटलं म्हणून मी सांगते. कारण मी 10 वर्षात बऱ्याच ठिकाणी बघितले शासनाचं जे स्कीम राबवतात बऱ्याच ठिकाणी किंवा जयपूर सारखे कुठे आहेत, तिथं ते मुलांना रॅशेस वगैरे उठतातच. तेच तुम्ही बाहेरच्या देशात जाऊन बघा, मुलं जी आहेत ती खूप नॉर्मल दिसतात. अपंग मुलं त्यांच्याकडे अपंग मुलं म्हणून बघतच नाहीत. निश्चितच मॅडम, जेव्हा हे सगळं वाटप होत असतं, आता जिथं जिथं आमच्या एनजीओ च काम चाललंय, आणि आम्ही तर या वाटपाच्या याच्यात नाहीये, पण जेव्हा ते आम्हाला विचारतात तर आम्ही निश्चितच तुम्ही जे सांगितलं ना, त्यांना हेच सल्ला सांगतो की जो प्रॉपर व्यक्ती आहे त्याला जे पाहिजे ते तुम्ही द्या ना. नुसतं सगळ्यांनाच कॉमन गोष्टी देणं याला काही अर्थ नाहीये. जी त्याला खरोखर गरजेची आहे ती गोष्ट जर मिळाली तर नक्की त्याच्या आयुष्यात त्यातनं बदल होणार आहे. तुम्ही सगळ्यांना जर कॉमन दिलं, समजा सगळ्या सायकलीच वाटप केलंय, तर ते सायकल घेऊन तो रोज किती काम करतोय किंवा त्याच्या जीवनात काय बदल घडतोय याच्याबद्दल मेजरमेंटच नाहीये. आणि हे सगळीकडेच आहे. आम्ही त्यांना नेहमी या पद्धतीने सांगत असतो जिथं जिथं जातो. आणि हे सगळीकडे व्हायलाच पाहिजे, कारण जो प्रॉपर व्यक्ती आहे, जे त्याच्यासाठी आवश्यक आहे ते सोडून जर तुम्ही त्याला दुसरं दिलं तर त्याच्या जीवनात त्यातनं काहीच बदल नाही होणार. हे निश्चितच आहे मॅडम. जसं तुम्ही तुमच्या मुलीसाठी स्वतःहून बेस देण्याचा प्रयत्न करतात, सगळ्या पॅरेंट्सला हे शक्य नाहीये. तर ज्यांना मिळतंय तर त्यांना तरी प्रॉपर जे पाहिजे, म्हणजे त्यांच्या उपयोगाचं आहे का, ते निश्चितच त्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे पुढे शासनाकडून पण. आणि जे पण काही लोकप्रतिनिधी आहे त्यांच्याकडून. निश्चितच हा महत्वाचा मुद्दा आहे मॅडम. आणि तो सर्वांनी आता अ, जर व्यक्त करायला सुरुवात केली तर निश्चितच त्या पद्धतीने पुढे बदल होतील. आजच होईल असं नाही, पण निश्चितच बदल होण्याला सुरुवात होईल. अ, खूप नाही, खूप गव्हर्नमेंटकडे ह्या मुलांसाठी प्रत्येक शाळेचा निधी आहे बऱ्यापैकी. तर त्याच्यातून ते त्यांचं शासनाचं कार्यक्रम म्हणून राबवतात. आणि त्या पालकांना माहिती नसतं की हे कुठल्या पद्धतीचं आहे. फ्री मिळतंय म्हणून ते लोक जातात बिचारे, पण त्यांना नंतर त्याला किती बसलंय काय झालंय त्याचा काहीही फॉलोअप नसतो.
एकदा ह्या वर्षीचं जे कॅलिपरचं माप घेतलं किंवा कुठल्याही गोष्टीचं मुलांचं माप घेतलं पायाचं, तर ते दुसऱ्या वर्षी माळ आहे, तोपर्यंत तो मुलगा मोठा झालेला असतो. जी लहान मुलांचं ज्या शाळेंमधली आहे गव्हर्नमेंटच्या, ते गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे. तर त्याच्यामध्ये नॉर्मल मुलांमध्ये जी शाळेमध्ये आता हिला होते, तेव्हा मी स्वतः 2-3 वेळा दिले, पण अजूनपर्यंत पण आम्हाला कॅलिपर काही ते मिळालेलं नाहीये. तो खर्च करतात, डॉक्टर येतात, सिव्हिल सर्जन वगैरे येतात तिथे, सगळ्या गोष्टी असतात, पण त्या काही त्या ह्याला सूट होतील अशा नाही येतच. मग ते उगाच राबवतात का? ह्याची दखल कोण घेणार? पॅरेंट किंवा पालक नाही बोलू शकत. आणि कुणाला बोलायला लावलं तर ते म्हणा तुमच्या पुरतं भागतंय ना, बाकीच्यांचा कशाला विचार करताय, असं होतं ते. म्हणजे असं ऐकायला मिळालेलं आहे. यायचं जायचं पैसे देतात, तुम्ही कुठपर्यंत आला, कुठून तेवढे पैसे देणार, तिथं नाश्त्याला पैसे देणार, 20 रुपये 50 रुपये, जसं डिस्टन्स असेल तसं तसं पण होत असतं ते. ते कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. एनजीओ वाल्यांनी किंवा शासनापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला तर बरोबर. निश्चितच तेजश्री मॅडम यांचा खूप अनुभव आहे या बाबतीत, कारण त्या संस्थेत हे सगळ्या प्रॅक्टिसेस रोज होत असतात आणि खूप मोठं काम आहे हेल्पर्स ऑफ द हँडिकॅपचं, पूर्ण भारतात नावाजलेलं आहे. तर जेव्हा अशा एनजीओ या पद्धतीने काम करतात आणि तुम्ही जे सांगतात की शासनाच्या स्कीम अशाच पद्धतीने पैसा भरपूर आहे पण प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होत नाहीये, तर ते निश्चितच आपण सगळे मिळून जर प्रयत्न केला तर त्यात बदल घडायला सुरुवात होईल असं नक्कीच वाटतं. आणि त्या दिशेने सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न देखील करूया. खूप खूप धन्यवाद वैष्णव मॅडम, तुमच्या आईंचे पण. तुम्ही वेळ दिला. आपण एक छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद तुमचे. पुन्हा आपण पुढच्या एपिसोडला भेटूया. थँक्यू. मला पण खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून, आणि हा प्लॅटफॉर्म मला तुम्ही दिलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.